तस्य आत्मनः आत्मा बंधु येन आत्मा एव आत्मना जितः तु अनात्मनः आत्मा एव शत्रुत्वे शत्रुवत् वर्तेत। योगारूढ पुरुषाचं जेव्हा वर्णन अर्जुनाने ऐकलं की योगारूढ पुरुषाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भोगासक्ती नाही, कर्मासक्ती नाही आणि त्या ठिकाणी संकल्पाचा परिपूर्णपणे परित्याग केलेला आहे आणि असा जो पुरुष आहे तोच पुरुष योगारूढ पुरुष आहे, तेव्हा अर्जुनाला देखील असं वाटलं की अशा प्रकारचा हा महापुरुष जो आहे तो ज्या निर्विषय निरुपम निरुपाधिक अशा निर्विषय आनंदामध्ये आपलं जीवन कर्मणा करीत आहे, तर अशाच प्रकारची स्थिती आपल्यालाही प्राप्त व्हावी। पण ही स्थिती आपल्याला कोण प्राप्त करून देईल? म्हणून अर्जुनाने भगवंताला विचारणा केली की अर्जुन म्हणे अनंता हेमज विस्मो बहु ऐकता। मला याच्याबद्दल ऐकून अत्यंत आश्चर्य झालं, कुतूहल वाटतं, नवल वाटतं की सांगे तया ऐशी अवस्था कवणे दिजे। त्या महापुरुषाला ही स्थिती कोणी दिली, म्हणजे आम्हाला ही स्थिती कोण प्रदान करील की आम्ही अशा प्रकारचं योगारूढ जीवन जगू शकू? तेव्हा भगवान त्याला जे उत्तर देतात त्याच्यामध्ये हे 2 श्लोक आहेत की भगवान म्हणतात, तेव्हा हसोनी श्रीकृष्ण बोले नवल ना हे तुझे बोलणे, येथ कवनाशी काय दिजेल कवणे अद्वैती ये। या अद्वैतामध्ये जर दुसरा पदार्थच नाही, अद्वैत याचा अर्थ द्वैत राहित्य, द्वैत विवर्जित। जिथं द्वैत असलं तर कोणी एक देणारा पाहिजे आणि एक घेणारा पाहिजे, पण इथं एकच एक अखंड निरतिशय व्यापक एकच वस्तू आहे। त्या वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारचं क्रिया देणं आणि घेणं हे संभवतच नाही। अद्वैतात्मस्थितीमध्ये अद्वैतात्मस्थितीच होऊन राहावं लागतं। त्यामुळं ती स्थिती जी आहे जो ज्या पुरुषाला त्या स्थितीचं यथार्थ ज्ञान किंवा अनुभूती होते त्यावेळेला त्या पुरुषाला त्याच्या स्वरूपा वाचून दुसरा पदार्थच कोणता अवशिष्ट राहत नाही। तिथं कोण कोणाला देईल? ज्या ठिकाणी देह तादात्म्य आहे, देहाविषयी परिच्छिन्नत्व, मी देह आहे म्हणजे परिच्छिन्न अशा उपाधीशी ज्याने जोपर्यंत भ्रमाने जीवाने संबंध जोडलेला आहे तोपर्यंत देणं घेणं या ठिकाणी त्याग किंवा ग्रहण अशा प्रकारच्या कल्पना आहेत। पण ज्या वेळेला अखंड तत्र को मोहा क शोका एकत्वम अनुपश्यता, ज्याला सगळ्या एकत्वाचीच प्रतीती आली त्या ठिकाणी देणं आणि घेणं कोणत्याही प्रकारचा संबंध राहत नाही। संबंध परिच्छिन्न किंवा ज्याला काही मर्यादा आहेत अशा प्रकारच्या देश काल वस्तू यांचा परिच्छेद आणि युक्त असणाऱ्या ज्या वस्तू असतील तर त्या वस्तूमध्ये किंवा ज्या वस्तूमध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद असतील त्या वस्तूमध्ये हे आदान प्रदान क्रियारूपता संभवनीय आहे। पण या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा देशकाल वस्तू परिच्छेद नाही किंवा स्वगत सजातीय विजातीय भेद नाही किंवा त्याच्या पारमार्थिक सत्ता केवळ आत्मवस्तूचीच आहे आणि त्या अतिरिक्त असणाऱ्या समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होत असल्यामुळं अतिरिक्त पदार्थामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार घडू शकत नाही। स्वामी महाराज सांगायचे की जर आपण आता आपल्या तोंडामध्ये पोकळी आहे, आपण सगळे शब्द वगैरे बोलू शकतो, या ठिकाणी बोलणं ही क्रिया आहे, पण जर आपण तोंडामध्ये चूळ भरला आणि सगळं मुखाची जे काय अवकाश आहे सगळा जर पाण्याने भरून टाकला आणि एखादा मनुष्य म्हटलं का मी बोलेल तर त्याला आता बोलता येत नाही का? तर त्याच्यामध्ये पूर्ण पाण्याने भरलेलं आहे, यावरून व्यापकामध्ये क्रिया घडत नाही। तेव्हा भगवान अर्जुनाला सांगतात की या अद्वैतामध्ये कोण कोणाला काय देईल, कारण त्या ठिकाणी सर्व काय आहे एकच आत्मवस्तू आहे असं त्यांना सांगितलं। तेव्हा ह्या आत्मवस्तूमध्ये जर आपल्याला भ्रम झाला असेल तर तो भ्रम ज्याला झाला आहे त्यांनीच निवृत्त केला पाहिजे, दुसरं कोणी येईल आणि त्याचा भ्रम निवृत्त करेल असं नाही। भ्रम कोणी पकडला? आपणच भ्रमाला धारण केलेला आहे, तेव्हा त्या भ्रमाचा परित्यागही ज्याचा त्यांनीच केला पाहिजे। बाहेरून कोणीही जरी असलं याच्यामध्ये
गुरु ईश्वर हे सुद्धा आपली मुक्तता करू शकत नाही. जर जीवाने दृढ निश्चय केला की मला बद्धच राहायचं, तर त्याला कोणी मुक्त करू शकत नाही. आणि जर जीवाने निश्चय केला मी मुक्त आहे, तर त्याला कोणीही ह्या विश्वाच्यामध्ये असं एकही व्यक्ती किंवा वस्तू नाही की ती त्याला पुन्हा बंधनाला प्राप्त करून देईल. म्हणून आपण या ठिकाणी या अद्वैतामध्ये आपणच आपला उद्धार करायचा. आणि आपल्यालाच वाटलं तर आपलं जरी प्रारब्ध कर्म हे तुम्हाला ते दारिद्र्य दुःख इत्यादी देईल, परंतु त्याने किंवा ईश्वरी सत्तेत, ईश्वर हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे, ईश्वर सत्य संकल्प आहे, तर त्याच्यानुरूप तुमच्या प्रारब्धानुरूप तुमचं पतन होईल. म्हणजे तुम्ही परिच्छिन्न भावाला प्राप्त होऊन अशा प्रकारचा मी देहधारी जीव आहे, कर्ता भोक्ता आहे, जन्ममरण धर्मवान आहे, अशा प्रकारचा भ्रम तुम्हाला होऊ शकतो. परंतु या ठिकाणी त्या भ्रमातच राहण्यात पुरुषार्थ नाही. तर त्याच्यासाठी श्रुती सांगते की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. या ठिकाणी तुम्ही उठा, जागं व्हा आणि संत सज्जनांजवळ जाऊन त्या ठिकाणी तुम्ही आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या. म्हणजे तुमचं उत्थान करा, उत्थान करा. याचा अर्थ उत्थान करणं, जागृतीला प्राप्त होणं आणि म्हणजे श्रेष्ठ पुरुषांजवळ जाणं, हे सर्व आपल्या हातात आहे. आणि हे करून आपण पुन्हा आपल्या मूळच्या स्वरूपावर येऊ शकतो किंवा आपल्या व्यापक स्वरूपाची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतात की इथं देणं घेणं काही नाही. जर जो पुरुष आपण स्वतःहून आपला उद्धार करेल, हरेत असं एक आहे ना, आणि ध्रुव ह्या धातूपासूनही उद्धरेत हे जे पद आहे हे व्युत्पन्न होतं. जर तुम्ही हरेत म्हटलं तर जे तुम्ही माया किंवा माया कार्यामध्ये सापडलेला जीव आहे तो काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कौतुक डोळा दाखविले, अशा प्रकारचं तुम्ही आपल्या पुन्हा त्या माया कार्यातून आपली सोडवणूक करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं असं आपला उद्धार केला तर आपला उद्धार आपणच करायचा. आणि त्याच्यासाठी भगवान सांगतात की न आत्मानम अवसादयेत, आपण आपलं अवसाधन करू नये, आधपतन करू नये. इथलं आधपतन म्हणजे काय? म्हणजे ऊर्ध्वम, म्हणजे सर्वांचा अधिष्ठान असणारं जे परमात्म तत्व, त्या परमात्म तत्वापासून च्युत होऊन देहभावाला किंवा जीवभावाला येणं हेच त्याचं पतन आहे. तर ते पतन आपलं करून घेऊ नका, म्हणून सांगतात नात्मानम अवसादयेत. आणि हे पतन टाळायचं असेल तर या ठिकाणी आत्मा एव आत्मना बंधू, आत्मना बंधू, आपणच आपले बंधू आहोत. आणि आत्मा एव रिपुरात्मना, आपणच आपले शत्रू आहोत. म्हणजे आपण जर आपला उद्धार केला तर आपण आपले मित्र झालो. आणि तुकाराम महाराज म्हणतात ना, माझा मीची झालो शत्रू, कैचा दावेदार कैचा मित्रू, काय कासया घातला पसरू, आहो जगद्गुरु तुका म्हणे. आपणच या परमार्थामध्ये कोणीच कोणाला काही देत नाही. आपापण्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. आता तुम्ही म्हणाल की संसार सागरातून भगवंतात पार करतो म्हणून तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली. पण ही प्रार्थना करणारे कोण आहेत? मुळात तुकाराम महाराजच प्रार्थना करतात. म्हणजे आपणच आपला उद्धार करण्यासाठी शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाने ईश्वराच्या साह्याची काय केलेली कल्पना केलेली आहे. म्हणजे खरा कोण आहे? एकजीववादाच्या सिद्धांतात तर सर्व काय आहे? जीवच आहे. या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगतात की आपला आपण बंधू कधी? तर येन आत्मा एव आत्मना जिता. जगामध्ये आपण खरा आपला बंधू आहोत हे कधी सिद्ध होईल? जर त्या ठिकाणी आत्मना येणं, ज्या पुरुषाने आपण स्वतः होऊन आपल्या अंतःकरण आणि शरीर इंद्रियांचा संयमन केलं, तो पुरुष आपण आपला बंधू आहे. आणि ज्या पुरुषाने अनात्मनस्तु शत्रुत्वे, आणि जो अनात्मा पुरुष आहे, म्हणजे अनात्मा म्हणजे जो शरीर इंद्रिय मन इत्यादी जे अनात्म पदार्थ आहेत, ते अनात्म पदार्थ आपल्या आत्मस्वरूप प्राप्तीला प्रतिबंध करतात. म्हणून त्या पदार्थांवर विजय मिळवणं म्हणजे त्यांना नियंत्रित करणं. निषिद्ध कर्म, म्हणजे निषिद्ध क्रिया, निषिद्ध भावना आणि निषिद्ध विचार यांच्यापासून त्यांना परान्मुख करून योग्य अशा प्रकारच्या
वेदविहित कर्म किंवा वेदाने सांगितलेल्या भावना किंवा उपनिषदाधिकांनी प्रतिपादन केलेली विचार पद्धती याचा जर कोणी अवलंब करील तर तोच खऱ्या अर्थाने आपला बंधू स्वतःचा बंधू आहे. आणि जो पुरुष ह्या निषिद्ध पद्धतीनं इंद्रियाधिकांना नियंत्रित न करता मन मानेल त्याप्रमाणे विषयांचा भोग घेण्यात त्या इंद्रियांना प्रवृत्त करील तर तो पुरुष स्वतः आपणच आपला शत्रू आहे असं भगवान परमात्मा सांगतात. याच्यातल्या काही ओव्या आपल्या झालेल्या आहेत. आता यानंतर एक विस्तारपूर्वक दृष्टांत माऊली सांगतात. जैशी ते शुकाचेनी अंग भारे नळिका भुविनली एरी मोहरे तरी तेणे उडावे परी न पुरे मनशंका. जैशी ज्याप्रमाणे, आता एक शुक म्हणजे पोपट, त्या पोपटाचा दृष्टांत सांगतात. जीव कसा आहे, स्वतः नित्यमुक्त आहे परंतु तो बद्धतेला प्राप्त झाला. कसा बद्धतेने प्राप्त झाला, तर स्वतःच आपल्या प्रमादाने किंवा आपल्या दोषाने तो जीव बद्ध झालेला आहे, त्याला कोणी बद्ध केलेलं नाही. तो कसा बद्ध झाला आणि तो कसा मुक्त आहे, आपण जे म्हणतो मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. जीव हा काय आहे, तत्वतः मुक्तच आहे परंतु त्याने मी हे असं शरीराला म्हटला आणि शरीर संबंधी यांना माझं म्हटला आणि त्यामुळं जीव कारणा वाचून बद्ध झाला. आणि ह्या जड पदार्थ कोणाला काही परिणाम करू शकत नाही, ह्या पदार्थांनी त्याला बद्ध केलं नाही. ह्या चैतन्याने त्या जड पदार्थांशी संबंध जोडला आणि ज्या क्षणी त्यांनी संबंध जोडला त्याच क्षणी त्याच्या अधपतनाला सुरुवात झाली. तो ब्रह्मभावापासून त्या ठिकाणी ज्ञातृत्वाला प्राप्त झाला, त्याच्यानंतर तो भोक्तृत्वाला प्राप्त झाला, त्याच्यानंतर तो कर्तृत्वाला प्राप्त झाला. म्हणजे याचा अर्थ त्या ज्ञानरूप परमात्म्याच्या ठिकाणी वृत्तीज्ञानाच्या महिमेला मानणं हेच त्याचं काय आहे, पतन आहे. आणि त्याच्यानंतर मी ह्या फलांचा भोगता आहे मानणं हे त्याच्यापेक्षा अधिक पतन आहे आणि कर्ता मानणं हे त्याचं अधिक पतन आहे. आणि ह्या पतनाचा परिणाम त्याला कायम ह्या अधपतनामध्येच राहावं लागतं, ह्या भोवऱ्यामध्ये तो सापडतो. कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तुंच भुंजते. अशा प्रकारची दुर्दशा त्या जीवाला कशी प्राप्त होते आणि ती त्यांनी स्वतःहूनच कशी अंगीकारलेली आहे आणि ती त्यांनी स्वतःहून अंगीकारलेली असल्यामुळं त्यामुळे त्याला बद्धता प्राप्त झाली. तर त्या बद्धतेतून मुक्त होण्याचा उपाय म्हणजे त्यांनीच त्या बद्धतेचा परित्याग केला पाहिजे. जो प्रमाद आपल्याकडून घडला त्याचं निवर्तक साधन त्याचं त्यांनीच केलं पाहिजे. हे गीतेचं म्हणजे ठोस अशा प्रकारचं भरीव दृढ निश्चयात्मक असं गीतेचं सांगणं आहे. आणि त्याच्यामध्ये सांगतात की हा दृष्टांत सांगतात. जैशी ते शुकाचेनी अंगभारे नळिका भुविनली एरी मोहरे तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका. पूर्वीच्या काळात पक्षी पकडण्यासाठी जे शिकारी लोक आहेत, पक्ष्यांची शिकार करणारे, तर ते कशी पकडत, पोपट आहे तर त्या पोपटाला पकडण्यासाठी त्यांनी एक नळी केलेली असते आणि त्या नळीमध्ये म्हणजे आपली जशी फुकणी असते त्याप्रमाणे ती गोल नळी, आतमध्ये पोकळ असणारी गोल नळी, लांबट नळी, आणि तिच्यामधून एक दोरी घालतात आणि ती दोरी दोन्ही एखाद्या झाडाच्या खोडाला, दुसरीकडं फांदीला, दुसरीकडे एखाद्या फांदीला किंवा एखाद्या काठ्या रोवून त्याच्यावर ती नळी जी आहे ते दोरीनं बांधून टाकतात आणि उभी करतात. अशा वेळेला जो पोपट आहे, स्वच्छंद आकाशात संचार करणारा पक्षी, तो पक्षी येतो आणि त्या नळीवर बसतो आणि त्या नळीवर बसला म्हणजे काय होतं, ती नळी फिरते, त्या दोरीमध्ये ओवलेली ती नळी फिरते आणि ती खाली जाते. त्यावेळेला त्या पोपटाने आपला जो पंजा आहे तो त्या नळीवर ठेवलेला असतो. नळी फिरली की तो उलट फिरतो आणि त्यावेळेला त्याला असं वाटतं की त्याचं सगळं पाय होतात वर आणि त्याचं डोकं होतं खाली आणि त्याची नजर जेव्हा अथांग आकाशाकडे जाते तेव्हा त्याला असं वाटतं की जर आपण आता हे नळीतून सोडलं तर आपला मृत्यूच ओढवला म्हणून समजा. म्हणून तो काय करतो की त्या नळीला इतका चिकटून बसतो
की त्या ठिकाणी आपली मान आवळतो त्या नळीभोवती, छाती बिलगवतो त्याच्या भोवती, आणि मोकळ्या पायाचा चवडा जो आहे तो अधिक त्याच्यामध्ये घट्ट पकडून ठेवतो की जेणेकरून त्या शिकाऱ्याला शिकार करणं सोपं जातं. वास्तविक जर त्या पोपटाला हे जर कळलं की या ठिकाणी त्याला असं वाटतं की या नळीनं मला आता पकडून ठेवलेलं आहे, जर आता मी ही नळी मला आता सोडता येणार नाही, आणि म्हणून तो आकाशात सहज भरारी करणारा पक्षी, परंतु मृत्यू पाशामध्ये अडकतो. तो शिकारी त्याला काही बाण लावतो आणि त्याचा मृत्यू ओढवतो. या सगळ्याला कारण कोण आहे? त्याने त्या ठिकाणी उडून जायला तो समर्थ आहे पण जात नाही. म्हणून नाथ महाराजांच्या चरित्रात सांगतात किंवा कबीर महाराजांच्या चरित्रामध्ये काही लोक सांगतात की ज्या वेळेला एक मनुष्य नाथ महाराजांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की मला ह्या बंधनातून मला मुक्ती पाहिजे आहे, तेव्हा या संसार बंधातून मला तुम्ही सोडवा. असं म्हटल्यानंतर नाथ महाराज म्हणे ठीक आहे, त्याला थांबा तुम्ही काही वेळ. नंतर नाथ महाराज एकदम वाड्यातून बाहेर आले आणि समोर एक झाड होतं. त्या झाडाला जाऊन त्यांनी घट्ट मिठी मारली आणि ते म्हणे की या झाडाने मला पकडून ठेवलेलं आहे, मला याच्यातून सोडवा, कुणीतरी माझी मुक्ती करा. तेव्हा जो मनुष्य शंका करणारा होता त्या माझा संसार बंधनातून मुक्तता करा, तो त्या ठिकाणी आला. तो म्हणला नाथ महाराज ही तुमची चुकीची गोष्ट आहे, या ठिकाणी या झाडाने तुम्हाला पकडलेलं नाही, तुम्ही झाडाला पकडलेलं आहे. तेव्हा तुम्ही सोडलं तर तुम्ही लगेच मुक्त आहात, आणि नाही सोडलं तर तुम्ही स्वतः होऊनच ह्या झाडाला बांधून घेतलेलं आहे. असं सांगितल्यावर नाथ महाराजांनी सांगितलं हे जे तुम्हाला उत्तर सांगितलं माझ्या प्रश्नाचं, हेच तुझ्याही प्रश्नाचं उत्तर आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आणि अशी ही जी पोपटाचा हा दृष्टांत आहे तो नाथ महाराज जवळजवळ 4 ओव्यांनी विस्तारपूर्वक सांगतात. या ठिकाणी माऊली जास्त विस्तार दृष्टांताचा करत नाहीत. आपल्याला तो दृष्टांत सहज, जसं आता तो सकाळचा दृष्टांत आहे की कवनू एको भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे, आयसा नाथीला छंद अंतकरणे घेऊन ठाके. ही ओवी किती अर्धीच ओवीमध्ये दृष्टांत सांगितला. आपल्याला त्याच्यासाठी सगळी कल्पना करावी लागते, पण इथं माऊलींनी मात्र ही कल्पना फार स्पष्ट करून सांगितलेली आहे. ती कशी सांगितली? जैशी ते शुकाचेने अंग भारे. शुक म्हणजे जो पोपट आहे त्या पोपटाच्या अंगाच्या म्हणजे शरीराच्या भाराने ती नळिका भोवीन नली, त्या नळिकेवर तो बसला आणि ती नळिका काय झाली? भोवीन नली म्हणजे फिरली. कशामुळं? त्या नळीवर बसलेल्या त्या राघूच्या वजनाने किंवा त्याच्या भाराने ती नळिका फिरली. कशी? येरी मोहरे, ती दुसऱ्या दिशेला फिरली. दुसऱ्या म्हणजे विरुद्ध दिशेला फिरली. तो कसा बसला होता? नळीवर वर, आणि ती नळी फिरली खाली, विरुद्ध दिशेने ती नळी फिरली. मग त्यावेळेला काय झालं? तरी त्याने उडावे, तर त्याने काय करावं? अरे ही नळी फिरली ना, ह्या नळीला धरून उपयोग नाही, त्याने उडावे. त्याने त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने त्या नळीचा संबंध सोडावा आणि तिथून आकाशामध्ये स्वच्छंद विहार करावा, त्याने उडून जावं. परी न पुरे मनशंका, परंतु त्याच्या मनशंका न पुरे, त्याच्या अंतकरणात निर्माण झालेली जी शंका आहे ती शंका न पुरे, म्हणजे शंका त्याला काही सोडत नाही. मग ती शंका त्याच्या मनात दृढमुलक झाली, ह्या नळीला मी सोडलं म्हणजे हे एवढं मोठं असणारं जे क्षितिजापर्यंत पसरलेलं आकाश, ह्या आकाशामध्ये मी सापडेल आणि मग मला याच्यातून कुठंच बाहेर निघता येणार नाही, उलट मी काय होईल? मृत्यूला प्राप्त होईल. अशी त्याच्या मनातली शंका काय. वास्तविक त्याने सरळ उडून जायचं, पण त्याच्या मनातली ही शंका काय जात नाही. मग त्यावेळेला तो काय करतो? अशा वेळेला उडून जात नाही, मग करतो काय? तर वायाची मान पिळी आटुवे हे आवळी, टिटातून नळी धरुनी ठाके. आपण तर त्या पक्ष्याची शिकार करणारा तो शिकारी पाहिला तर त्या शिकाऱ्याला त्या पोपटाची स्थिती तो पाहतो. तो काय करायला लागला? तो वायाची मान पिळी, तो विनाकारण आपली जी मान आहे ते पिळतो, म्हणजे मान वाकडी करतो. आणि मान वाकडी करतो म्हणजे त्या ठिकाणी आता ह्या नळीला सोडता कामा नये. आणि वास्तविक त्याचा त्याच्या ठिकाणी त्यांनी पायानेच तिला पकडलेला आहे, परंतु तेवढ्यावर त्याचं भागत नाही, उलट तो मान वाकडी करतो आणि मान देखील त्या नळीला अधिक घट्ट पकडून राहावी म्हणून ठेवतो. ती मान पिळतो, वाकडी तिकडी करतो. आणि आटुवे हिये आवळी, आणि
त्याचे आटवे म्हणजे त्यांनी संकोचित केलेली जी मान आपलं जे छाती आहे ना, तर त्या छातीनं तो काय करतो, ही आवळी छातीनं आणखीन त्याला आवळतो म्हणजे घट्ट पकडून ठेवतो. म्हणजे इकडं आपलं छाती देखील त्या नळीला कशी घट्ट राहील, मान देखील त्या नळीला कशी पकडून राहील असं करतो. आणि टिटातून नळी धरुनी ठाके, आणि आपली जी चोच आहे, टिटातू म्हणजे चोच, त्या चोचीमध्ये नळी धरुनी टाके, चोचीनं देखील ती नळी अधिकच त्या ठिकाणी तो धरून ठेवतो. आणि मग त्यावेळेला म्हणे, बांधला मी फुडा ऐशिया भावनेच्या पडे खोडा, की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. आणि मग त्याला काय वाटतं की म्हणतो मी फुडा बांधला, मी अगदी फुडा म्हणजे स्पष्टपणे खरोखर मी आता ह्या नळीनं बांधून गेलेला आहे, ही नळी मला आता सोडू शकत नाही. म्हणून ऐशिया भावनेच्या खोडा पडे, पूर्वीच्या काळामध्ये लाकडाच्या ती खोडा बिडी म्हणतात, ज्याच्यामध्ये हात एकदा घातला की तो परत त्याला माघारी घेता येत नाही, तसा हा भावनेच्या खोडा पडे. वास्तविक याला काय याचा पाय पकडून ठेवला आहे का त्या नळीनं? हां, त्या नळी काय खोडा बिडीसारखी त्याला झालेली आहे का? ती बिडी किंवा ती पाशरूप त्या ठिकाणी झालेली नाही, परंतु याच्या मनात उगीच भावना झाली, भ्रमामुळं त्याला असं वाटायला लागलं, मी फुडा बांधलो, अरे मला ह्या नळीमुळं मी पूर्णपणे बंधनात सापडलेलो आहे, आता मला ही नळी कधीही सोडणार नाही. आणि असं म्हणून त्याला पुन्हा वाटतं, नळी सोडली तर आपला काय आहे, उलट मृत्यू आहे. की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके, त्या ठिकाणी तो मोकळा पाय जे होते त्याचे मोकळे म्हणजे तो त्या नळीला धरायला जसा स्वतंत्र होता तसा सोडायला पण स्वतंत्र आहे. मग त्याचा चवडा जो तो मोकळा आहे, परंतु तो चवडा अधिके गोवी, तो अधिकच गुंतवतो म्हणजे अधिकच घट्ट किंवा त्याला दृढ धरून बसतो, अशी त्याची स्थिती आहे. आता म्हणतात ह्या सगळ्या पोपटाची स्थिती पाहिल्यावर माऊली म्हणतात, आईसा काजे विन आतुडला, तो सांगपा काय आणि के बांधिला, मग न सोडीच जरी नेला तोडूनी अर्धा. आणि ते म्हणतात आईसा काजेविन, आता कोणतं कारण आहे का त्याला आतुडला, म्हणजे त्या पाशामध्ये बांधला गेला, पाशामध्ये बंधनामध्ये प्राप्त झाला, तो कोणत्या कारणाने प्राप्त झाला, कोणत्या कारणाने? नळीनं त्याला धरून ठेवलेलं आहे का? नळीनं धरून ठेवलं नाही. शिकाऱ्याने तरी त्याला काही केलेलं आहे का? अजून काहीच केलेलं नाही. हा स्वतःहूनच काजेविना आतुडला, काही कारण नसतानाच त्या नळीच्या ठिकाणी तो गुंतलेला आहे आणि किंवा नळीच्या ठिकाणी तो सापडलेला आहे. तो सांगपा, तुम्हीच सांगा बरं. आता माऊली विचारतात, आणि के बांधिला, त्याला दुसऱ्याने बांधलेले, दुसरं कोणी त्याला, तर त्याने स्वतःच बांधून घेतलेला आहे. आपलाची आपण गोवीला गळा ना, असं सांग आपण. हां, नेण्याची निराळा असता काही. आपण त्या याच्यापासून माया कार्यापासून, देहसंबंधापासून आपण खूप दूर आहोत. जसं आकाश आणि जमिनीचं अंतर आहे, त्याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा देह यांचं अंतर असताना देखील तो या ठिकाणी त्या आत्म्याला ह्या देहाने बांधलं का अज्ञानाने बांधलं. आत्मा तो अज्ञानाची खाणी, तो अज्ञानरूप असणार. अनात्मा जो आहे देह तो अज्ञानाची खाणी. या ठिकाणी देह हा अज्ञानाचं मूर्तिमंत खाण आहे नाम, आणि आत्मा तो काय आहे, ज्ञानस्वरूप आहे ना. अमृतावरली होई का त्या ठिकाणी आत्मा तर ते पण आहे, नित्यशुद्ध अपैसा अनादिपणे, ते 13व्या अध्यायात. तर त्या ठिकाणी हा नित्य शुद्ध असताना, या ठिकाणी आत्मा कधी नित्यमुक्त असताना, नित्यशुद्ध असताना अशुद्ध अशा देहाशी तादात्म्य करून त्या ठिकाणी तो अनित्य आहे, मी अनित्य आहे असं समजतो. वास्तविक त्यावेळेला सुद्धा तो त्याचं नित्यत्व जे आहे ते अबाधितच असतं. म्हणून म्हणतात हा आयसा काजेविना आतुडला, काही कारण नसताना तो तिथं सापडला. तो सांगपा काय आणि के बांधिला, तू सांग बरं त्याला कोणी बांधलेलं आहे, त्या पोपटाला कोणी बांधलेलं आहे? बांधलेलं नाही. पण होतं कसं? मग न सोडीचं जरी नेला तोडून यार्था. मग अशी स्थिती झाल्यावर त्याने सोडून जायला पाहिजे, पण सोडून जात नाही. त्याची स्थिती काय होते, जरी अर्धा तोडून नेला, जरी त्याला अर्धा त्या पोपटाला त्याचे पाय कापून वरून तोडून जरी नेलं तरी न सोडीचं
तरी तो मोकळ्या पायाचा चवडा जो त्या नळीला त्यांनी घट्ट पकडून ठेवलेला आहे तिला तो सोडित नाही. आणि मग अशा रीतीनं सांगा बरं, त्याच्या मृत्यूला कारण कोण आहे? त्याच्या मृत्यूला, पोपटाच्या मृत्यूला कारण कोण आहे? शिकारी आहे का नळी आहे? पोपटच आहे. त्याच्या कारण कोण आहे? पोपटच आहे. म्हणून आपणया आपणचे रिपू जेने वाढविला हा संकल्प येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे. आता म्हणतात म्हणून आपणया आपणचे रिपू, म्हणून आपणच आपला शत्रू, तो रिपू म्हणजे शत्रू होतो. कशा? जेने वाढविला हा संकल्प, ज्याने हा खोटा संकल्प केला. म्हणजे खोटा संकल्प का? की त्या ठिकाणी वास्तविक नळीनं धरलेलं नसताना नळीनंच मला धरलेलं आहे असा संकल्प त्याने वृद्धिंगत केला. म्हणजे हा संकल्प दिवसेंदिवस काय झाला? दृढमुलक होत गेला. आणि त्यामुळं तो त्या ठिकाणी पोपटाला जसं अर्ध तोडून नेलं तरी त्यांनी त्याला सोडलं नाही आणि तोच आपल्या मृत्यूला कारण झाला. तसं या ठिकाणी जीवात्मा जो अनात्म पदार्थाशी संबंध करतो आणि त्यामुळं तो आपणच आपल्याला बंधनात अडकवतो आणि तोच आपलाच आपण शत्रू होतो. की त्या संबंधाने मी देह आहे, देह संबंधाने वर्ण आमका वर्ण ब्राह्मण क्षत्रिय आदी माझा आहे, माझे अमुक कर्तव्य आहे, मला अमुक भोक्तव्य आहे, अशा ज्ञातव्य आहे, अशा भ्रमातच अडकून राहतो आणि हा संकल्प वृद्धिंगत करतो. हा कोणी केलेला आहे? ह्या जीवानेच हा संकल्प वाढवलेला आहे. मग या ठिकाणी म्हणतात येर स्वयंबुद्धी नाथिले नेघे, असं जो नाथिले नेघे असं बापू म्हणे. बरोबर आहे का? अन्वय बघा. बापू म्हणे म्हणजे सर्वांचा परमपिता असणारा जो परमात्मा, तो परमात्मा असं सांगतो येर स्वयंबुद्धी, जो मनुष्य स्वयंबुद्धी आहे. स्वयंबुद्धी म्हणजे ज्याच्या बुद्धीला स्वयं म्हणजे मी आत्मा आहे असं ज्याला आत्मानं चेत विंजानियात अयम अस्मिती पुरुषः असं ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे, तो स्वबुद्धी म्हणजे जो स्वयंप्रकाश आत्म्याची ज्याला अनुभूती झालेली आहे असा पुरुष जो आहे तो देहादी अनात्म पदार्थाचं ग्रहण करील काय? नाही. कारण का? नाथिले, ते जे पदार्थ आहेत ते खऱ्या अर्थाने नाथिले म्हणजे नाहीतच आहे. नाहीतच आहे म्हणजे प्रतिती मात्र आहेत आणि बाध योग्य आहेत, केवळ आभासिक आहेत, ते तत्वतः आपल्या स्वरूपात नाही असं नाथिले. असे हे नसलेले अनिर्वचनीय मिथ्या पदार्थ आहेत असं पाहिलं तर तो त्यांच्यात अडकेल का? जो नाथिले नेघे, तो त्याला घेत नाही नाम त्याचा अंगीकार करत नाही. म्हणजे तो असणारा असज्जड दुःख द्वैतात्मक देहादी प्रपंच हे माझं स्वरूपच नाही असं म्हणून तो नेघे, त्याचा तो अंगीकारच करीत नाही. अशा प्रकाराने माऊलींनी ह्या श्लोकाचं चिंतन सांगितलं. नंतर पुढचा श्लोक आहे जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. शान्तात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. जितात्मनः, ज्याने जिंकले आहेत, आत्मा म्हणजे मन इंद्रिय किंवा शरीर भाव ज्यांनी जिंकलेला आहे असा. म्हणजे ज्याला हे शरीर जे आहे देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंथले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा.
अशा प्रकारचं हे जे शरीर आहे, तर त्या शरीराची जी इंद्रिय आहेत आणि शरीरामध्ये स्थित असणारं जे मन आहे, त्या मनाला ज्यांनी जिंकलेले, म्हणजे निषिद्ध कर्मापासून ज्याने परावृत्त केलेलं आहे, असा जो पुरुष आहे जितात्मनः आणि प्रशांतस्य, त्याच्यामुळं त्याचं जे अंतकरण आहे ते प्रकर्षाने शांत झालेलं आहे, म्हणजे प्रसन्न झालेलं आहे, शांत झालेलं आहे, म्हणजे ज्याच्या अंतकरणातील विषय वासना आणि चांचल्य यांची निवृत्ती होऊन जे प्रसन्न म्हणजे या ठिकाणी पाणी प्रसन्न आहे. पाणी प्रसन्न म्हणजे पाण्यातला गढूळपणा जाऊन शरद ऋतूमध्ये जसं निर्मळ पाणी दिसतं, त्याचा ठाव दिसतो, अशा प्रकारचं मन, अंतकरणाची शुद्धी झालेले जे मन आहे त्याला प्रशांत मन असं म्हणतात. आणि असं जे मन असेल ना, जितात्मनः प्रशांतस्य, असं ज्याचं झालेलं आहे त्या पुरुषाच्या जवळ परमात्मा समाहितः, त्याच्याजवळ परमात्मा हा त्याच्या समाहिता म्हणजे अत्यंत जवळ आहे, किंवा परमात्मा जो आहे तो परमात्मा त्याला अत्यंत जवळ. अत्यंत जवळ कोण आहे? सर्वात जवळ कोण आहे? सर्वात आपलं जवळचं कोण आहे? इयम आत्मा परानंद हा परप्रेमास्पदम यतः. सर्वात जवळ कोण आहे आपल्याला? स्थूल देहापेक्षा सूक्ष्मदेह, सूक्ष्मदेहापेक्षा कारण शरीर, कारण शरीरापेक्षाही महाकारण शरीर, आणि महाकारण शरीरापेक्षाही आपला आत्मा, जो की आपलं स्वतःचं स्वरूपच आहे, तो कधी आपल्याला सोडतच नाही, असा असणारा आत्मा तो परमात्मा समाहित. या ठिकाणी तो परमात्मा त्याच्या अत्यंत जवळ ठेवलेला आहे, म्हणजे तो त्याचं स्वरूपच आहे. म्हणजे असा जर पुरुष असेल त्याने इंद्रिय आणि अंतकरण जिंकलं, आणि याशिवाय त्याने आपल्या अंतकरणाचा अत्यंत विमल शुद्धीकरण केलेलं आहे आणि अंतकरणाचं स्थैर्य संपादन केलेलं आहे, अशा पुरुषाला परमात्म्याला शोधण्यासाठी बाहेर जावं लागत नाही. तीर्थव्रत नेम हे त्याला करावे लागत नाही. त्याला परमात्मा हा समाहित, तो परमात्मा त्याच्या आत्मरूपानेच राहतो. कारण परमात्मा किती जवळ, म्हणजे त्या ठिकाणी देशाची जवळता, काळाची किंवा वस्तूचं अशी सान्निध्य त्याला सांगितलं नाही. त्याच्या आत्मस्वरूपानेच त्याचं सान्निध्य नाम, त्याचं परमात्मरूप जे आहे ते माझं आत्मरूपच आहे, इतकं त्याला ते जवळ वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की असा जर महापुरुष अधिकार संपन्न होईल तर त्याला परमात्मा जवळच आहे, त्याला दुरी नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि अशा पुरुषाचं एक विशेष आहे, शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो समहा, असा शब्दाचा अध्याय करायचा की असा जो पुरुष आहे तो पुरुष या ठिकाणी शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो समहा स्यात्. असा जो पुरुष आहे त्याच्या जीवनामध्ये चढ उतार येतच असतात, कधी शीत तर कधी उष्ण, कधी सुख तर कधी दुःख, हे त्याच्या जीवनात येतात, कधी मान तर कधी अपमान. आणि ह्या वेळेला कधी त्याची पूजा होईल तर कधी त्याचा परिभव म्हणजे अत्यंत अनादर किंवा अपमान होईल. आणि अशा वेळेलाही तो पुरुष काय समाहा स्यात्, त्याच्यामध्ये त्याची वृत्ती अविचलित राहते, असं त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो समाहा स्यात्. त्याला सर्वच काय वाटतं सांग. तुकाराम महाराज म्हणतात ना, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी, देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. अशा समाधानी वृत्तीनं हा महापुरुष राहतो, हे त्याचं वर्णन केलं. अशी योग्यता प्राप्त जो पुरुष आहे त्याची लक्षणं या ठिकाणी वर्णन करतात. नाही तर सामान्य माणसाचं काय, निंदा मोठकी ऐके कपाळ धरोनी ठाके, थेंबेनी वेरे वारेनी शोके चिखलू जैसा, अशी सामान्य माणसाची स्थिती आहे. आणि हा मात्र मान अपमान शीतउष्ण सुखदुःख ही जीवनामध्ये येणारी सगळी द्वंद्व, या द्वंद्वामध्ये तो अविचलित असा निश्चल असा राहतो, असं त्याचं वर्णन केलं. आता भगवान माऊली त्या संबंधाने सांगतात, तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही. वास्तविक आहे की आपल्याला जर पाण्याची प्राप्ती करायची ना,
पाण्याची प्राप्ती करणं म्हणजे काय आहे? शेवाळाची निवृत्ती केली का पाण्याची वेगळी प्राप्ती नाही, शेवाळ निवृत्त केलं का पाणी प्राप्तच आहे. तसं आत्मा हे आपलं स्वरूपच आहे. या स्वरूपावर आलेलं जे अज्ञान आणि अज्ञान अज्ञान कार्य यांना जर आपण दूर केलं तर त्या ठिकाणी आपलं स्वरूप हे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश रूपाने आहेत. हीच गोष्ट वेगवेगळ्या अंगाने विचार केल्यावर मनुष्याला कोणता आपल्या ठिकाणी दोष आहे त्या दोषाचं फक्त निराकरण करायचं. दोष एकदा जाणले की दोष जायला सुरुवात होते. पहिल्यांदा माणसाने आपल्या ठिकाणी असणारा दोष एकदा ओळखला की त्या दोष जाण्याला सोपा जातो. म्हणून या ठिकाणी आणि मग परमात्मा प्राप्तीसाठी त्याला कष्ट करायचे आहेत का? काही कष्ट करायचे नाही. बरं, हे दोष हे मूळ स्वरूपात आहे का आपण भ्रमाने आगंतुक आणलेले आहेत? आगंतुक आणले. आत्मा स्वाभाविक आहे, सहज आहे, आपलं स्वरूप आहे. त्यामुळं आत्मप्राप्तीसाठी काही नाही, त्या स्वरूपावर आलेलं फक्त आच्छादन दूर करायचं. म्हणून आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. येथ अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ. या दोही साधन केवळ ज्ञान किंवा अविद्या निवृत्ती फलदर्शनात ना. अविद्या निवृत्ती फलदर्शनात इथं फक्त अविद्येची निवृत्ती करायची. आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो पडळू तोची शास्त्रनाशी येर निर्मळू मी प्रकाशे सोये. जो अविद्येचा मळ असतो तो आगंतुक आलेला असतो, तो घातलवला की परमात्मा म्हणतात मी स्वयंप्रकाश रूपाने सिद्धच आहे. अशी खरी स्थिती आहे आणि हे वेदांत सांगतो. तर म्हणून त्या ठिकाणी वेदांत एवढं सांगतो, स्वयं म्हणे बापू देवसुद्धा हेच सांगतात, स्वयंबुद्धी तो नाथिले नेगे. जे नाही त्या पदार्थाचा नाहीपणाचा निश्चय करायचा. त्याचा नाहीपणाचा निश्चय झाला की खाली कोण राहतो? उरला उरे विठ्ठल. या ठिकाणी देह नोहे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. मी देह नोहे हे एकदा म्हणण्याचं संपलं. खाली कोण राहतं? फक्त परमात्माच. आता तेच वर्णन या ठिकाणी सांगतात. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. तया म्हणजे तो पुरुष कोण? स्वांतकरण जिता तया. ज्या पुरुषाने आपल्या अंतकरणाला जिंकलेला आहे अशा प्रकारचं पुरुष. अंतकरणाला जिंकलेला आहेत म्हणजे ज्याने आपल्या अंतकरणातील काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या षड्रिपूंवर पूर्णपणे विजय मिळवलेला आहे. किंवा अंतकरणामध्ये असणाऱ्या ज्या दुर्वासना आहेत किंवा कुवासना आहेत त्यांच्यावर ज्याने विजय मिळवलेला आहे. आणि त्याच्या अंतकरणामध्ये असणारे जे मल, पापवासना आणि विक्षेप म्हणजे चांचल्य यांना जिंकलेला आहे. म्हणजे चित्ताला स्थिर करून चांचल्याचा निराश केलेला आहे आणि चित्ताला निष्काम कर्मयोगाच्या द्वारा निष्काम उपासनेने स्थिर आणि शुद्ध केलेला आहे. असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला सकळ कामोपशांता आणि त्याच्या सगळ्या प्रकारच्या कामना म्हणजे विषय वासना ह्या शांत झालेल्या आहेत. म्हणजे विषय वासना ह्या निवृत्त झालेल्या आहे. ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. अशा सगळ्या कामना शांत झालेल्या आहेत. किंवा असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला परमात्मा परवता दुरी नाही. अशा त्या पुरुषाला परमात्मा हा परवता म्हणजे पलीकडं आपल्यापासून भिन्न दूरदेशामध्ये किंवा दूरकालामध्ये आहे आणि ते आपल्याहून कोणी भेदाने सिद्ध अशी भेदसिद्ध वस्तू आहे हे त्याला तो परमात्मा वाटत नाही. तो दुरी नाही. तो त्याला आपल्यापासून परमात्मा दूर आहे असं वाटत नाही. परमात्मा हाच माझा आत्मा आहे. सहा तो परमात्मा अहम सोहम आणि अहम सहा. तो पुरुषाचं चिंतन काय आहे? सोमहंसाचं चिंतन चालू आहे. परमात्माच मी आणि मीच परमात्मा असं वाटल्यामुळं त्याला परमात्मा आपल्याहून भिन्न आहे असं वाटत नाही. आस्था हृदयामध्ये मी रामू असं त्याला वाटतं. आता ही कशी स्थिती होते त्याविषयी सांगतात. जैसा किडाळाचा दोषो जाये तरी पंधरे तेची होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. म्हणतात जैसा ज्याप्रमाणे किडाळ म्हणजे एखादा हिनकस धातू जो आहे तो हिनकस धातू
किडाळ म्हणजे हिनकस धातू जर सोन्यामध्ये मिसळला आता तो काय ते सोन्याचा काय होतं, दर्जा कमी होतो, त्या सोन्याचा भाव घसरतो. परंतु जर आपण त्याच्यामध्ये किडाळ म्हणजे तो हिनकस अंश काढून टाकला, तो दोष जर तो दोष जर त्याच्यातला गेला, म्हणजे सोनं जसं जसं म्हणतात ना अग्नीवर तापवावं, तसं तसं त्याच्यातला दोष जो आहे तो निवृत्त होतो आणि ते आपल्या मूळच्या स्वरूपाने त्या ठिकाणी त्याला चकाकू लागतं किंवा दैदिप्यमान होतं. त्याप्रमाणे त्या किडाळाचा दोष गेला तर पंधरेतेची होय. जे सोनं तुम्हाला 10 रुपये तोळ्याने मागितलं होतं तेच आता काय होतं 15 नंबर कसाचं म्हणजे 15 रुपये तोळा जाऊ, म्हणजे त्या काळचा ज्ञानोबारायांच्या वेळचा ती किंमत आहे सोन्याची. त्या काळात ह्या करवारीज बुडांनी चिंतन केले की त्या काळी बहुधा चांगल्या सोन्याचा भाव 15 ते 16 15 15.5 किंवा 16 असावं. सुवर्ण सिद्धी कसू 16 वाजायचा. सुवर्ण चांगल्या प्रकारचं सिद्ध झालं याचा 16वा कस म्हणजे 16 रुपये किंवा काय मोहरा त्यावेळचं जे विनिमयाचं नाणं असेल तो, किंवा 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे. 15.5 रुपयाचं शुद्ध सोनं असेल तर त्याच्यात दुसरं सोनं जे मिसळायचं ते काय असलं पाहिजे 15.5चं. पुढं काय ते होई तवी मी झाली या संभवे भक्ती माझी. खरी भक्ती तेव्हाच घडते की जर तो माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला तर, नाहीतर वेगळा राहील आणि माझी भक्ती करील तर ते काय म्हणतात की मज लागी शरण रिगीजे आणि जीवत्वेची आशिजे आगा मज लागी शरण रिगीजे आणि जीवत्वेची आशिजे धिग यया बोला न लजे प्रज्ञा केवी असं माऊली म्हणतात. आगा राजनत्व नव्हता अंगी तो रावपण काय भोगी. जर राजच झालेला नाही स्वतः तर राजपदाचा त्याला काय भोग होणार आहे. तर अंधारा हन आलिंगी दिन कराते. जर रात्री अमावस्याची आणि ती सूर्याला कधी आलिंगन करील काय, ऐक ना, तिला काय व्हावं लागेल, सूर्यच व्हावं लागेल, बरोबर आहे ना. त्याप्रमाणे रात्र चालणार नाही. त्याप्रमाणे आपण जर परमात्मा रूप झालो नाही तर आपण परमात्म्याला काय आलिंगन देणार आहे, परमात्म्याचं काय आपण सेवा करणारी. खरी सेवा कोणती आहे तर परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणं हीच त्याची खरी भक्ती, हीच खरी त्याची सेवा आहे. आणि हां 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 जसा अलंकार आहे हा कायम काय आहे सोनंच आहे. सोनेपणाचा त्याला कधीच विसर नाही. त्याप्रमाणे श्रीगुरु आणि माझं ऐक्य आहे याचा निळोवार आहे म्हणतात, आम्हाला कधीच विसर झाला नाही. सद्गुरू आणि आमचं स्वरूप एकच आहे. असं माणसाला एवढी सवय लागली ज्येष्ठ कनिष्ठ भावाची किंवा त्या गुरूंच्या विषयी त्याच्या अंतकरणात कधीच आत्मभाव आहे. असं आत्मभावाचा स्पर्श झाला तर त्याला वाटतं माझं काय अपराध तर होत नाही ना, असं त्याला वाटत राहतं. वास्तविक त्या खरा आत्मभाव होऊन तीच गुरूंची सेवा होऊ शकते. किंवा ते माऊलीची ओळी अभिन्न या सेवा, अभिन्न या सेवा चित्त मियाची भरेल जे दवा, तेव्हा माझा प्रसाद दान ते दवा संपूर्ण झाला. जर आपल्या गुरूंचा ईश्वराचा आपल्यावर संपूर्ण प्रसाद व्हायचा असेल तर आपण आणि ईश्वर याच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. श्रुती पुन्हा पुन्हा सांगत आहे की या ठिकाणी य नानेव पश्यती मृत्यो स मृत्युमाप्नोती य स नानेव पश्यती. असं जो नाना किंवा भेद पाहतो तर तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. यवु उदरम अंतरम कृते अथ तस्य भयम भवती द्वैताद्वै भयम भवती. जो परमात्मा आणि माझ्यामध्ये यत्किंचितही भेद पाहतो तर तो काय होतं म्हणतात यवु उदरम अंतरम कृते अथ तस्य भयम भवती. तो ह्या संसार भयाला प्राप्त होतो. कारण द्वैताचा स्वभावच आहे. जर भेद जोपर्यंत आहे द्वैतात भयम भवती. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंतच भयाची भावना ही राहणारच असं सांगतात. इथं काय होतं, जैसा किडाळाचा दोष आहे त्या हिनकस भागाचं दोषरूप असणारा हिनकस भाग तो जाईल म्हणजे निवृत्त होईल. तर मूळचं ते सोनं होतंच
फक्त त्याच्यामध्ये मिश्र काय झालेलं होतं, त्याचा परित्याग केला की पंधरे तेची होय. त्या ठिकाणी 15 नंबरचं सोनं म्हणजे उत्तम कसाचं सोनं ते आपोआपच होतं, का त्याला काही वेगळं करावं लागत नाही त्या सोनाला. पुन्हा तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. जीव परमात्म्यापासून भिन्न नाही, परंतु भिन्न आहे अशा प्रकारची त्याची भ्रमात्मक जी जाणीव आहे, त्या भ्रमाला त्यांनी जर सोडलं, त्याला इथं संकल्प असं म्हटलं आहे. म्हणजे त्याने आपण होऊन आपल्या भ्रमामध्ये आपण भिन्न आणि ब्रह्म भिन्न, ब्रह्म आणि जीव याच्यामध्ये भेदाची केलेली कल्पना आहे. जीव आणि ब्रह्मामध्ये भेद नाही, भेदाची केली कल्पना आहे, संकल्प आहे. आणि तो संकल्पलोपी त्या संकल्पाचा जर आपण परित्याग केला तर जीवा ब्रह्मत्व आहे. जीवाला मूळचंच ब्रह्मत्व आहे, त्याला ब्रह्मरूप करावं लागणार नाही. त्या ठिकाणी संसारसुद्धा या ठिकाणी संसार हा ब्रह्मरूपच आहे की नाही, मूळचा तो ब्रह्मरूपच आहे. त्या ठिकाणी उपाधीला अनुसरून त्याच्यामध्ये भेदाची काय केलेली कल्पना. जीवामध्ये भेदाची कल्पनाच आहे. जीव हा सुद्धा काय आहे, ब्रह्मरूपच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. कारण जीवामध्ये सुद्धा भेद नाही. काही जीवामध्ये भेद, जीव जगामध्ये भेद आहे का, त्याच्यामध्ये नाही. आणि जीव ईश्वरामध्ये भेद आहे का, नाही. ईश्वर जडामध्ये भेद आहे का, नाही. भेद ह्या भेदांची कल्पना आहे. आणि ही भेदाच्या कल्पनेचा निराश झाला की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. काही विश्वसुद्धा ब्रह्मच आहे. मग काय ती आरती सांगते, विश्व ब्रह्मची केले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. काय दुसरं आहे चरण, हा प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले. विश्व ब्रह्मची केले म्हणजे नाही केलं तर नाही काय का, फक्त कल्पना की होती, ती कल्पनेचा परित्याग केला की ज्ञानोबरायाने विश्व ब्रह्म केला असं औपचारिकतेनं बोललं जातं, असा उपचार केला जातो म्हणण्यामध्ये. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा आना ठाया. या ठिकाणी अजून एक दृष्टांत देतात माऊली. जर कोणाला सोन्याचा कधी परिचय आला नसेल तर घटाचा परिचय निश्चित आहे. एकदम सोन्याचा दृष्टांत दिला उच्च असा एक धातूचा, आणि दुसरा आपल्या मातीचा दृष्टांत दिला घटाचा. कहा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा, आकाशा मिळो जाणे न लगे आना ठाया मिळो जाणे न लगे. आता आपण काय म्हणतो, हे सगळं महाआकाश आहे आणि त्या आकाशामध्ये ते एक घट ठेवलेला आहे. त्या घटातल्या आकाशाला आपण काय म्हणतो, घटाकाश आहे. आता हे घटाकाश जे आहे, तुम्ही म्हणायला लागले की घटाकाशाला काय करायचं, महाकाशाशी एकरूप करायचं. पण ज्या वेळेला घट उपाधी आहे तेव्हा त्या घटामध्ये असणार आकाश महाकाश रूपच आहे की नाही. बरं म्हणे मग त्यामुळं काय झालं, घटामुळं त्याला वेगळं केलेलं आहे महाकाशाला, का वेगळं केलं तेव्हाही ते आकाश महाकाश रूपच आहेच आहे की नाही. पण जर तुम्हाला व्यवहार करायचा झाला, एक म्हणतो मग त्या घटाच्या उपाधीमुळं घटाकाश नाव आलं आहे ना, मग आता आम्ही काय करतो, घट फोडून टाकू. मग घट फोडला का मग हे घटाकाश जे आहे ते महाकाश किती अंतराने होत असतं, तत्काल. फक्त घटाचा उपाधी गेला की घटाकाश हे महाकाश आहेच आहे. तसं म्हणतात घटाकारू जैसा निमालिया. घटाकार म्हणजे घटाचा आलेला जो आकार, एकदा घटाचा फक्त आकार काय होतो, निमालिया नाश पावतो, जो मूळचा आकार येतो. परंतु तया अवकाशा, मग त्या तया अवकाशा म्हणजे त्या घटामध्ये असणारं जे पोकळी किंवा आकाश, त्या आकाशाला आकाशा मिळो जाणे न लगे. त्याला हे आकाश म्हणजे महाकाश जे आहे त्या महाकाशाला मिळण्यासाठी जाणे न लगे, त्याला त्या घटाकाशातून निघून महाकाशापर्यंत जावं लागतंय का, अनाठ आहे दुसऱ्या ठिकाणी चालत जाऊन मग ते महाकाश होते का, मूळचंच होतं. आता मग व्यवहार काय झाला, घटामुळं त्या महाकाशाला फक्त घटाकाश हे नाव आलं आणि घट फुटल्यामुळं त्या घटाकाशाला पुन्हा काय आलं, ते घटाकाश महाकाशात मिळालं. असा फक्त त्या ठिकाणी व्यवहार झाला. वास्तविक व्यवहारापूर्वी म्हणजे घटोत्पत्तीपूर्वीही महाकाशच होतं आणि घटनाशानंतरही महाकाश आहेच आहे, त्याला काही करावं लागत नाही. हा दृष्टांत सांगितल्यानंतर तसं सांगतात माऊली,
तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीचे आहे. आपण जेव्हा कालच कोणीतरी विचारलं की हे जे चांगलं पहा, आपण म्हणतो की वेदांत श्रवणाने मनुष्याला ब्रह्मज्ञान होतं, बरोबर ना? वेदांत श्रवणाने ब्रह्मज्ञान होतं. आत्मावारे द्रष्टव्यात श्रोतव्या, केवळ श्रवणाने त्याला आत्मदर्शन होतं. आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू, असं म्हणतो ते शास्त्रनाशी. ते आपल्या शास्त्र श्रवणाने किंवा शास्त्रवचन जे आहे तत्वमशादी महावाक्य ते श्रीगुरूंच्या मुखातून उच्चारण झालं आणि अधिकारी श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला का त्या अज्ञानाचा मळ फिटून जातो असं आपण म्हणतो. तर त्यावेळेला या ठिकाणी काय सांगायचं होतं, तर त्यांनी सांगितलं की आत्मावारी द्रष्टव्यात श्रोतव्या, मग त्याचं श्रवणाने अज्ञानाची जर निवृत्ती होते, बरोबर ना? मग अज्ञानाची निवृत्ती होणं इथंच अविद्या निवृत्ती फलदर्शनात. मग त्या ठिकाणी मनन आणि निधिध्यासन त्याला करायलाच पाहिजे का? आपण विचारसागरात ते नेहमी चिंतन करतो, करायलाच पाहिजे का? काय सांगतात विवरणकार, काय सांगतात? त्याची गरज नाही. मग खरंच सांगा, आता आपण इतके दिवस हेच चिंतन करतो तर याच्यामध्ये खरंच मनन आणि निधिध्यासनाची गरज नाही का? तुम्ही कोणत्या भामतीकारासारखं, भामतीकार सांगतात की आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, हे जे श्रुतिवचन आहे ते याची पुष्टी करतं की आत्मदर्शनासाठी श्रवण मनन आणि निधिध्यासन या सर्वांना सारखंच महत्त्व आहे. आहे की नाही? मग आता तुम्ही कोणत्या पक्षाचे झाले की भामती आहे की नाही? भामती पक्षाचे झाले, बरोबर. मग आता तुम्ही श्रवणातून मनुष्याला होणारं जे ज्ञान आहे ते महावाक्य असो की अवांतर वाक्य असो, त्यापासून होणारं ज्ञान हे परोक्ष ज्ञानच आहे असं मानणारा तुमचा पक्ष झाला. हा पक्ष. मग कोणता पक्ष आहे तुमचा? मग अपरोक्ष होतं का अपरोक्षच ज्ञान होतं? मग जर अपरोक्ष ज्ञान होत असेल तर तुम्हाला मननिधिध्यासनाची आवश्यकता कोणती राहिली? मग तुम्हाला सासरा आणि माहेर सारखं वाटलं असं त्याचा अर्थ झाला आहे का नाही? आपलं हे पक्ष अनादी काळापासून हे चालतच आलेलं आहे. त्याची संगती कशी लावायची आणि दोघांचं सामंजस्य हे आपल्याला माहीतच आहे की नाही? हे माहीत आहे. मग याच्यातून खरं आपला आतला आवाज आत्तापर्यंतच्या चिंतनातून हाच सांगतो का श्रवण हे मनुष्याला परिपूर्ण करू शकतं, आहे की नाही? जर प्रतिबंध असेल, प्रमेया संभावना किंवा प्रमाणा संभावना, आगर तुम्हाला विपरीत भावना असेल तर त्याच्या निवृत्त्यर्थ तुम्हाला विचाररूप द्वितीय श्रवण किंवा त्या ठिकाणी मनन किंवा विपरीत भावनेच्या निवर्तक असं निधिध्यासन, हे तुम्हाला निधिध्यासन रूप ध्यान केलं पाहिजे. आणि ते सुद्धा आत्मप्राप्ती करून देत नाहीत, प्रतिबंधाची निवृत्ती करून देतात की ज्यामुळं तुम्हाला श्रवणाने अपरोक्ष ज्ञान होऊनही जीवनात असं घडू शकतं, अपरोक्ष ज्ञान होऊनही निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही. यासाठी उदाहरण कोणाचं दिलं? भरचूचं उदाहरण दिलं. आणि तसं होऊ शकतं की नाही? तर आपल्याला हे कळलं का तरी पण आपल्याला आणखी पुन्हा राहिलाच शंका, मंतव्य आणि निधिध्यासन बरोबरच आहे? नाही, आपल्याला विवरणकाराच्या मताचा प्रभाव आपल्यावर अधिक आहे. दोन कारणांनी आहे. आपल्याला मनन निधिध्यासनाचे श्रम नको आहेत, आहे की नाही? हे सुद्धा आपातता दिसणाऱ्या श्रमाचा परिहार अगोदरच करून टाकायचा, आहे की नाही? मानवी मनोविज्ञानाला अनुसरून आहे का नाही? माणसाच्या मनाची जी ठेवण आहे ना, ती ठेवण आपल्याला कधी कधी फसवत असते. हे एक त्याचं कारण आहे. आणि दुसरं कारण आता सांगितल्याप्रमाणे आहे, त्याला दोन्ही सारखी. कारण दोन्ही सारखी का? तर त्याला त्याच्यामध्ये खरं प्रविष्टच व्हायचं नाही. त्याला फक्त शब्दच्छल करीत आपल्या जीवनाची यात्रा या ठिकाणी शास्त्रार्थामध्ये ज्याला चालवायची, तर त्याला त्याला अशा प्रकारचं विचार पुढे येऊ शकतात दोन्ही प्रकारचे. किंवा त्याच्या जीवनामध्ये सारखं उत्थान आणि पतन किंवा चित्ताची नेहमी दोलायमान अवस्था करीतच जीवन जाईल. कोणता एक पक्ष पकडावा ना त्या ठिकाणी. हे सगळं चिंतन कशासाठी चाललं आपलं? तर याच्यामध्ये तुम्ही जरी श्रवण सार्थ मानलं, बरोबर ना, आणि जर तुम्हाला चांगलं पहा, जर तुम्हाला भामतीकारांच्या पक्षातही जर तुम्हाला
त्या आपल्या पोटात घ्यायचा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता का नाही? अहो हे ज्ञानेश्वरीचं आता हे जे दोन सांगितलं हे मनन आहे का निधिध्यासन नाही? घटाचं दिलेलं जे उदाहरण आहे किंवा सोन्याचं दिलेलं उदाहरण आहे हे श्रवण आहे का मनन आहे? हे मनन आहे का नाही? मग असं श्रवण असं आहे की श्रवण करीत असतानाच माणसाचं मनन आणि निधिध्यासन होत राहतं, असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलेलं आहे की आमचं श्रवणच असं आहे की त्या श्रवणामध्ये तुम्हाला याला मनन म्हणतात माहीत नाही आणि आता निधिध्यासन होत आहे हे माहीत नाही, असा साक्षात्कार तुम्हाला श्रवणामध्ये होत जातो. म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी माऊलीची ओळी गेली मला वाटतं, ते तर माऊली पण सांगा श्रवण मनन निधिध्यासने जिंतिले. आता तुम्ही म्हणाल हे भामतीकारासारखं दिसतंय, काय हरकत नाही म्हणले तर. आणि कोणी म्हणाल हे काय दिसतंय श्रवणामध्ये मनन आणि निधिध्यासन होऊन जातं, हे विवरणकारासारखं दिसतंय किंवा याचा समन्वय दिसतो, ते पण बरोबर आहे का नाही? आणि श्रवणाने जिंकलं असं म्हणलं तर मनन निधिध्यासाचा समावेश त्याच्यातच होत असल्यामुळं वेगळं त्याचं म्हणण्याची गरजच नाही. आणि असा ग्रंथ कुठंच जगात उपलब्ध आहे की ही आमची ज्ञानेश्वरी हे करते आहे की नाही? जर तुम्हाला मनन निधिध्यासन वाटलं तरी ते करू शकता. जर तुम्हाला मनन निधिध्यासनाचा समावेश करून जर विवरणकाराच्या पक्षाला जास्त समर्थन करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता आहे की नाही? अशा प्रकारे म्हणून माऊलींनी हा ग्रंथ म्हणजे जो आहे तो श्रवण केल्यावरच होतं, पण जर तुम्ही त्याचं मनन आणि निधिध्यासन केलं तर आता तर तुम्ही जिंकलंच आहे की नाही? मग आता तर तुम्ही पूर्णपणे विजयीच झालात. ह्या अध्यात्म विश्वामध्ये अज्ञान कार्याला पारच करून गेले तुम्ही, असा त्याचा अर्थ होईल की नाही? म्हणून सांगतात की हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया तैसा. हे झाले दृष्टांत. आता तैसा देहांकारू नाथिला हा समूळ दयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीचे आहे. आता म्हणतात इथं आपल्याला काय करायचे? परमात्म्याची प्राप्ती करायची का या ठिकाणी आपल्या देहांकाराचा? हे शब्दाचं थोडं झालं का चिंतन? काही थोडंसं याच्यात वाटलं का माऊलींचं की वेगळं? आपण काय म्हणतो देह आहे की नाही? अनात्मा कोण आहे? देह. पण खरं काय आहे? आपल्या आत्मस्वरूपाला प्रतिबंध करणारा देह नाही, देह अहंकार आहे, हे आहे की नाही? म्हणून माऊलीने हा जो शब्द आहे ना हा एक फार मोठ्या योजनाबद्ध शब्द या ठिकाणी योजलेला आहे. आपल्याला दुःख देतो तो देह देत नाही, देहावर देहासंबंधाने धारण केलेलं खरं जे अहंकार तत्व आहे, प्रकृती कार्य जे त्याचा काय आहे प्रकृतीर महान तत्व अहंकारा, प्रकृतीच्या महत्त्वाचा हा असणारा पहिला विकार. तर हा जो अहंकार आहे तो अहंकार सकाळी त्या साहेबांनी भागवतातले काही श्लोक आणि ओव्यात सांगितल्या, तो अहंकार सुद्धा आपल्याकडे वैकारिक, तैजस आणि भूतादी असा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. जो सात्विक अहंकार आहे जो ह्या सृष्टीचक्रामध्ये अनेक देवदेवतांच्या रूपाने प्रगट होणार आहे. एक तेजस अहंकार आहे जो आपल्याला ज्ञान करून देतो, आणि एक जो तमोगुणी भूतादी अहंकार जो आहे तो आपल्याला जाड्य प्राप्त करून देतो. म्हणजे जाड्य प्राप्त करून देणाराही अहंकार आहे, ज्ञान प्राप्त करून देणाराही अहंकार आहे, आणि देवदेवतांच्या रूपाने सुख देणारा सुद्धा काय आहे अहंकार आहे. म्हणजे अहंकार हा सुद्धा त्रिगुणात्मक आहे. अहंकार सुद्धा त्रिगुणात्मक आहे, आणि ते 3 गुण जसे माणसाला छळतात तर ते 3 गुण हे कोणाच्या अहंकार हा त्रिगुणांच्या माध्यमातून आपलं जीवाचं जे काय आहे ती सगळी जीवनातली सस्य ओलपट किंवा त्याच्या जीवनामध्ये येणारे जे चढउतार किंवा ज्ञान अज्ञान सुख दुःख गुण दोष शीत उष्ण सगळी द्वंद्व जी आहे ही सगळी द्वंद्व कोण आहे? अहंकारच झालेला आहे की नाही? म्हणून या ठिकाणी पण ह्या अहंकाराचं मुख्य स्वरूप कुठून सुरू होतं? देहांकार. देहाला मी म्हणणं, देहाचा अभिनिवेश धारण करणं म्हणणं. परंतु ज्या वेळेला हा देहाचा अहंकार धारण करतो तो अहंकार धारण करणार देहाला मी म्हणणारं जे तत्व आहे ते कोणतं तत्व आहे? देहाला मी म्हणणारा अहंकार तत्व आहे. म्हणजे हे जे अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झालेला जो चिदाभास आहे की नाही? आपण जीव शब्दाचा अर्थ चिदाभासच करतो की नाही? बुद्धिस्त चिदाभास, तो बुद्धिस्त चिदाभास म्हणत असतो. परंतु हा बुद्धिस्त चिदाभास हा सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे की नाही? तो चिदाभास मिथ्या आहे, पण तो चैतन्याचा आहे, त्याला मिथ्या कसं म्हणता? तर आम्ही त्याला दुसरं उत्तर काय देऊ? सत्य नाही, असं आमचं काय आहे उत्तर आहे, बरोबर ना?
फक्त काय आहे का खरं आम्हाला मिथ्याच सांगायचं आहे, पण आम्हाला प्रक्रिया तुमच्या बुद्धीवर आरूढ होईपर्यंत आम्ही काय म्हणतो सत्य नाही, आहे की नाही. पण खरा तो काय आहे मिथ्याच आहे. पण हे सांगण्याचं धारिष्ट करणारे माऊलीच आहे. देहांकारून नाथीला म्हणतात. माऊली असं नाही इथं करत, तिथं तुम्हाला विचारसागरामध्ये प्रक्रिया समजावून द्यायची, आहे की नाही. म्हणून त्याला म्हणतात. पण मिथ्या म्हणलं तर मग तो जड होईल. मिथ्या पदार्थ जड पण असतो, त्याला मी देह आहे हे तरी ज्ञान होईल काय त्याला, आणि मी ब्रह्म आहे असं तरी ज्ञान होईल का. म्हणून त्यासाठी ती प्रक्रिया किती लांबवली, पण चांगलीच आहे ती. तिच्यातूनच आपल्याला ब्रह्मज्ञानाला उपयोगिता तिची होते, नाही असं नाही. परंतु तो चिदाभास चैतन्याचा आहे असं तुम्ही म्हटले, मग त्यावेळेला तुम्ही काय करता, बुद्धीच्या धर्माचा बात करता. आणि तिथं तुम्ही त्याचा कशाचा बात करता, तो बुद्धीमुळं जो विशेष भावाला आलेला आहे त्या विशेष भावाचा बात करता. आणि जे सामान्य चैतन्य आहे ते माझं खरं स्वरूप आहे असं त्याचा निश्चय करता. आणि हे करताना तुम्हाला दोन प्रक्रियेमध्ये दोन विभाग करावे लागतात. त्या बुद्धीचं झालेलं चैतन्याशी जे ऐक्य आहे आणि चिदाभासाचं झालेलं जे ऐक्य आहे, बरोबर. बघा ही दोन्ही म्हणजे चिदाभासाच्या विशेष भावाचा बात करता आणि बुद्धीच्या काय करता तुम्ही, बुद्धीचाही बात करता, बुद्धीच्या धर्माचाही बात करता. आणि त्या बुद्धीमुळं चिदाभावाचा जो विशेष भाव आहे त्याचा बात करता, बरोबर आहे ना. आणि हा सगळा बात करून जेव्हा तुम्ही त्याचं ब्रह्माशी ऐक्य करता त्यावेळेला तुम्ही जो त्या दोन्हींना समान अधिकरण्य का त्याच्यामध्ये एकाचं समान अधिकरण्य करता. कुटस्थाचं ब्रह्माशी ऐक्य करताना तुम्ही समान अधिकरण्य मानता आणि ह्या चिदाभासासहित असणाऱ्या बुद्धीचं बाद समानाधिकरण्य करता. आणि म्हणून तुम्हाला ही प्रक्रिया सोपी जाण्यासाठी तिथं तुम्हाला धाडस नाही झालं, चिदाभास मिथ्या आहे. तुम्ही काय म्हणले, जड नाही. आम्ही त्याला काय म्हणतो, जड नाही. तो चैतन्य असं आम्ही म्हणतो का, नाही. चैतन्य केलं तिथं लगेच तुम्हाला हे जे शास्त्रार्थाची भीड ठेवावी लागते, बरोबर आहे ना, प्रक्रियेची भीड ठेवावी लागते. त्यावेळेला तुम्हाला असंच काहीतरी थोडं तरी त्या शब्दाला मर्यादा येतात. म्हणून असे काहीतरी शब्द तुम्हाला योजावे लागतात, कोणत्यासारखे, सर्कस केल्यासारखे. म्हणून तिथं हां 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 काय हां काय काय हरकत नाही ना. कल्पित चेतन म्हणणं काय आणि चिदाभास म्हणणं काय, त्याच्यात काय वेगळं काय झालं त्याच्यामध्ये. त्या कल्पित चेतन आहे हां हां जड नाही म्हण. आणि इथं याला कल्पित चेतन म्हणणं काय, त्याला चैतन्य म्हटलं का, त्याला स्वयंपूर्ण चैतन्य असं तुम्ही म्हटले का, त्याला नाही म्हटले. आणि त्याला तुम्ही जड म्हटले का, नाही. जड म्हणता येईना म्हणून कल्पित चेतन म्हणता, जड म्हणता येईना म्हणून कल्पित चेतन म्हणता, किंवा त्याला जड नाही असं म्हणता. पण चेतन आहे असं आम्ही कुठं म्हटलोय, असं तुम्ही म्हणता. पण इथं माऊली काय म्हणतात, हा देहांकारो नाथीला, नाथीला म्हणण्याने काय झालं, त्याचं कल्पितत्व सांगितलं की नाही, आहे की नाही. मग हे कल्पितत्व जे चिदाभासाचं कल्पित चेतन म्हणतात ते म्हणणं काय, आणि अहंकाराला तरी तुम्ही काय सांगितलं, नाथीला द्या म्हणजे कल्पितच म्हटलं की नाही. त्या ठिकाणी हा कल्पित आहे, पण याचं काय करावं लागेल, तुम्हाला बात करावं लागेल. आणि ज्या चिदाभासाचा बात नाही करावा लागेल का, हा. पण चिदाभास बुद्धीमुळे आलेला जो विशेष भाव आहे त्याचा बात करायचा. चिदाभासाचं जे मूळ चैतन्य आहे त्या चैतन्याचा तुम्हाला बात करायची गरज राहत नाही. म्हणून कुठंच तर त्याच्याशी काय आहे, चैतन्याचं समानाधिकरण नाही, असाच तुमचा विचार आहे की नाही. हां. तर आपल्याला काय म्हणायचं आहे, तर माऊलींनी ह्या देहांकार जो आहे तर याला सुद्धा नाथीला असं म्हटलेलं आहे. जर तो देहांकार अहम ब्रह्मास्मी असं म्हणत असेल, बरोबर आहे ना, चांगलं बघा, तर हा सुद्धा नाथीलाच आहे का. देहोहम असं म्हणणारा, बरोबर आहे ना, तो नाथीला आहे का नाही अहंकार. तो अहंकार ज्याने देहाशी तादात्म्य केलं तो अहंकार मिथ्या आहे. आणि जर तो अहंकार जर म्हणे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तर तो अहंकार नाथीला आहे का आथीला आहे. तो सुद्धा काय आहे का, बरं नाथीला म्हणतात त्याला. त्यांनी काय केलेलं आहे,
बाद करूनच ऐक्य केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला सुद्धा काय म्हणावं लागेल, हा दे अहंकारू नाथीला. म्हणून तुका म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊन येदी भ्रम, असा त्याचा अर्थ आहे की नाही. आणि हा समूळ जयाचा नाशिला. आता सांगा, हा दे अहंकार समूळ जयाचा नाशिला, ज्याचा हा अहंकार समूळ, या अहंकाराचं मूळ कोण आहे? अज्ञान हे मूळ आहे. म्हणजे अज्ञानासहित या अहंकाराची निवृत्ती झाली. या समूळ, देहांकारू, नाथीला हे जे शब्द आहेत, या शब्दाची शक्ती आपल्याला कधी कळेल? हे कळेल किमान याच्यात झोपलं नाही तर कळेल. तैसा देहांकारू नाथीला, नसलेला हा देहांकार आहे तो काय आहे? समूळ जयाचा नाशिला, अज्ञानासहित ज्याचा अहंकार निघून गेला, नष्ट झाला, तोच. मग आता त्या पुरुषाला हा परमात्मा आहे असं कळेल की नाही? मग आता मी आत्तापर्यंत देहाचा अहंकार धारण केलेला होता, आता ब्रह्माहमस्मी असा माझा बुद्धीचा निश्चय झालेला आहे का नाही? आता मी पूर्वी काय होतो? परिच्छिन्न असा जीवदशेला प्राप्त झालो होतो. आता मी काय झाले? अखंड संचलेला नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा परमात्मा मी झालेलो आहे, असंच म्हणेल का नाही? का तो परमात्मा संचला आधीच आहे? म्हणजे मी ज्या वेळेला मला जीव समजत होतो तेव्हा सुद्धा मी कोण होतो? परमात्मा. आता कोण आहे? परमात्मा. आणि पुढं कोण राहणार आहे? का परमात्माच आहे, बरोबर ना? जीव परमात्मा स्वरूपाला का बरं प्राप्त होऊ शकतो? आहे म्हणून. जीव खऱ्या अर्थाने, जीव जो आहे तो जीवभाव त्याचा कायमचा का राहत नाही? हा, तो त्याच्या ठिकाणी जीवभाव हा काय आहे? आगंतुक आहे. जीवभावाची केलेली कल्पना आहे, त्यामुळे ती कल्पना गेली का त्याचा जीवभाव जाऊ शकतो. परंतु हा अकल्पनाख्य असा जो आत्मभाव आहे तो मात्र त्याचं स्वरूप आहे, तो त्याचं कधी जाऊ शकत नाही. पण त्यांनी मनावं घेतलं तर त्याचा ब्रह्मभाव जाऊ शकतो नाही का? आणि मनात आणलं तर येऊ हा का? त्याने जरी मनात जरी आणलं जीवभाव, त्यावेळेला त्याचा अखंड ब्रह्मभावच असतो आहे. मग तो तर होय ते तोच आहे, एरवी होय ते तोच आहे, ज्याला व्हायचं ते तर तोच आहे. मग काय त्याला काय? कारण असं जर सगळे जीव ब्रह्मरूप आहेत की नाही, मग त्यांना ब्रह्मरूपता संपादन करण्याची काय गरज आहे? हां, काय की जे बुद्धी तैशी नोहे का स्वप्नीचे निघाये की मरे साचे. स्वप्नीचे घाव काय माणसाला मारत असतात, पण साचे मरे, खरोखर मेला असं त्याला वाटतं, ऐक नाही. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर सकाळीच आपण साचे मरे, स्वप्नातल्या घायाने तो काय खरोखर मरत असतो? मरत नसतो, पण मेल्यासारखाच आहे की नाही. म्हणून जरी स्वामी महाराज आहे ना, त्यांना स्वप्न पडायचे आणि काय त्यांना लहानपणापासून सवय होती, आणि ते स्वप्नामध्ये मोठमोठ्याने विवळायला लागायचे. आणि मग त्यावेळेला विवळायला लागले, मग त्यांना उपाय काय असायचा की त्यांना हलवून, स्वामीजी तुम्हाला काय स्वप्न पडलं का? जाग करायचं. आता त्यांना जाग केलं, ते तात्या म्हणायचे तुम्हाला काहीतरी स्वप्न पडलं? हो. ते म्हणे काहीतरी मला स्वप्न पडलं, घाबरलं. ते म्हणे म्हणूनच आम्ही तुम्हाला जाग केलं, कारण तुम्ही खूप विवळायला लागले म्हणून जाग केलं. ज्या वेळेला त्यांना जाग नसतं केलं तर स्वप्नीचे निघाये मरे साचे, ऐक नाही. आणि जरी समजा स्वप्नीचे निघाये न मरे साचे न मरे, तरी सुद्धा जाग केल्याशिवाय विवळणे न राहे, ऐक नाही. जागा केल्याशिवाय ते त्यांचं जे आक्रंदन आहे ते थांबलं असतं का? थांबलं नसतं. म्हणून शास्त्र काय, जीव जणू काय झालेला आहे, खोट्या घावाने खरोखर मरायला लागला अशा अनर्थात आहे, जरी तो तेच असला तरी सुद्धा. म्हणून माऊलींनी काय ओळी सांगितली आता की एरवी होय ते तोच आहे, परी काय की जे बुद्धी तशी नव्हे, त्याची तशी वृत्ती झालेली नाही. म्हणून त्या ठिकाणी स्वप्नाच्या गायने तो जणू काय खरोखरच मरण पावल्यासारखा आहे. पण जर तुम्ही एकदम खरोखरच मरण पावल्यासारखा आहे, पावल्यासारखा आहे, पावलेला नाही की मरे साचे, तो काय खरोखर मरतोय काय? दोन्ही रीतीने ह्या ओळीचं चिंतन करता येईल. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता प्रश्नार्थ, एक इथं नगरचे एक लेखक आले होते आता एवढ्यात एखाद्या महिन्यापूर्वी, तर त्यांनी सांगितलं की त्यांनी आपली ज्ञानेश्वरी पाहिली, उद्गारवाचक, प्रश्नवाचक, स्वल्पविराम, अर्धविराम. त्यांनी सांगितलं तर तुम्हाला संस्कृत भाषेच्या संबंधाने माहिती आहे का? त्यांना संस्कृत विशेष माहीत नाही, पण त्यांनी तो अभ्यास केलेला आहे शुद्ध लेखनाचा, मराठी. त्याच्याने मी त्यांना कुठं संदर्भ मिळाला. तर आपल्या खरं सांगा बरं, पूर्वीच्या संस्कृत वाङ्मयामध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, पदच्छेद हे काय आहे का कुठे? प्रश्नचिन्ह, दंड सोडून काहीच नाही.
ते तर म्हटले की पूर्वीच्या काळात दंड पण नव्हता, दंड पण नंतर द्यायला लागले. तसा मराठीमध्ये पूर्णविराम पण नव्हता, पूर्णविराम हा नंतर द्यायला लागले. पण जेव्हा इंग्रज संस्कृत शिकायला आले तेव्हा इंग्रजांना संस्कृत शिकवताना त्यांना त्याचा अर्थच करता यायचा नाही. हे शब्द मागं घ्या, पुढं घ्या, बरं सगळं घेऊन अर्थ केला तरी हा प्रश्नार्थ हे कळायला त्यांना नाही. ते आपलं सरळ त्याप्रमाणे असे आहेत का नाही. जर तुम्ही योगाशिष्टातले श्लोक पाहिले ना, सगळे विरुद्ध अर्थ किती ठिकाणी निघतील. जर त्या वक्त्याच्या तात्पर्य तुम्हाला माहीत नसेल किंवा विषयाचं ज्ञान नसेल तर ते तिथं सापडणारच नाही तुम्हाला. म्हणून ते म्हणे त्या इंग्रज लोकांना संस्कृत शिकताना इथं हा पूर्णविराम आहे म्हणून दंडाचा परिचय करून दिला गेला. तोच परिचय त्यांना इथं प्रश्नार्थक आहे म्हणून प्रश्नार्थक सांगितलं. त्यांना हे जे वाक्य अर्धवाक्य झाल्यानंतर पुढचं अर्धवाक्य वेगळं सुरू होतं आहे म्हणून त्या ठिकाणी अर्धविराम त्यांना सांगितला. आणि त्यात शब्दांच्या मधला जो भेद आहे तो दाखवण्यासाठी त्यांना स्वल्पविराम सांगितला. वास्तविक जे खरी ज्ञाते लोक आहे त्या भाषेतच जे खेळतात दररोज, त्यांना याची गरज आहे का? ज्या लोकांना आपल्या माहीतही नाही स्वल्पविराम कशाला आणि अर्धविराम कशाला म्हणतात, तर ते लोक सुद्धा बोलताना तसंच बोलतात की नाही. आणि त्या बोलण्याचा अर्थ जो जाणकार आहे तो ग्रहण करतो का, न जाणणारे सुद्धा तसाच ग्रहण करतात. अशी ही खरी भाषेची पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं मला दुसरं काय, आपण काय म्हणतो ह्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सोय झाली का, प्रश्नचिन्ह उद्गार वाचक केल्यामुळं आपल्याला अन्वय करून अर्थ करता येतो. त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या मताने हा नेमकाच हा कमीपणा आहे. हा मराठी भाषा जी ज्ञानेश्वर महाराजांनी समृद्ध केली आणि त्याला तुम्ही स्वल्पविराम अर्धविराम हे नंतर लावलेले त्यांचं म्हणणं आहे तुमच्या अर्थाचं सुलभीकरण करण्यासाठी. एवढंच तुम्ही म्हणा. हे काही त्याच्यातली अपूर्वता आहे असं काय मानण्याचं काही कारण नाही. एकदम पटण्यासारखे काही नाही त्यांचं. आणि ते खूप मोठे हे जे लोक आहेत ना आपले UPSC MPSC यांचं ते व्याख्यान करतात. इथं आपल्या MIT कॉलेजमध्ये येतात. एका लेक्चर तर मला वाटतं त्यांना 5,000 रुपये पाऊण तासाचं देतात. ते केवळ मराठी शुद्ध लेखनाविषयी सांगतात. तर ही गोष्ट खरी की नाही त्याच्यामध्ये तसं सांगतात. कुठं आलं आपलं? हां, तैसा देहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तोच परमात्मा संचला आधीचा आहे. ह्या दृष्टांताचं दार्ष्टांतिक म्हणून काय आहे, तसं या ठिकाणी नसलेला देहांकार हा जर अज्ञानासहित नष्ट झाला म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचीच जर निवृत्ती झाली तर त्या अज्ञान कार्य असणारा अज्ञानच जर काय आहे, अज्ञानाची तवल्ल टिके मग तयाचे कार्य कितुके. जर अज्ञानच खोटं आहे तर अज्ञानाचं कार्य अहंकार तो सुद्धा काय आहे, खोटाच आहे. आणि तो मुळासहित त्याची जर निवृत्ती झाली, मुळासहित निवृत्ती झाली म्हणजे काय, अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्य अहंकाराचा बाध असाच अर्थ घ्यावा लागेल ना. कारण का, जरी त्या ठिकाणी अज्ञान निवृत्त झालं तरी अज्ञान कार्य देह आहे, अंतःकरण आहे. अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे आणि तोपर्यंत जगताची प्रतीती आहे. फक्त तिथं काही नाही. ज्ञान काय करतं, सत्यत्व बुद्धीम दहती. सत्यत्व बुद्धीला फक्त दग्ध केलेला आहे, त्याच्याविषयी मिथ्यात्वाचा निश्चय केलेला आहे. एवढंच आहे की नाही. तर सांगतं तैसा, हां बोला. याच्यामध्ये काय प्रक्रिया काय सांगतं, वेदांताची प्रक्रिया काय सांगते, कारणाचा नाश झाल्यावर कार्य काय काय राहतच नाही. हा राहतच नाही. आणि असं जर मानत असाल तुम्ही की कारणाचा नाश झाल्यावर कार्याचा नाश, कारण नाशात कार्यनाशा, पण या ठिकाणी ही गोष्ट श्रुती युक्ती आणि अनुभवाच्या विरुद्ध होते आणि त्याच्यातून जीवनमुक्ती मानली जात नाही. गुरु जीवनमुक्ती हां हां काय बोला. पण अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय अहंकाराचा नाशच होत नाही. कारण कारणाचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कार्याचा बाधही होणार नाही, नाशही होणार नाही. इतकंच काय, तुम्हाला विधेय कैवल्य सिद्ध करता येणार नाही. विधेय कैवल्य सिद्ध करता येणार, कारण अज्ञान तसंच तुम्ही ठेवलं तर मग विधेय कैवल्य तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही. आणि अज्ञानाच्या नाशाबरोबर अज्ञान कार्य अहंकाराचा पूर्ण नाश मानला तर तुम्हाला जीवनमुक्ती मानता येणार.
आहे की नाही. म्हणून एकाचा बाध एकाचा नाश अशीच वेदांताची प्रक्रिया ग्रंथ जे आहेत ते सगळे असंच सांगतात ना, सिद्धांत बिंदू सहित. बरं. आणि काय हां, त्याच्यासाठी प्रक्रिया आहे ना, त्याच्यासाठी प्रक्रिया अशी की जो अहंकार जो आहे त्या अहंकारामध्ये काही परिणाम होऊन परिणाम होणार का, तो अहंकार जसा आहे तसा राहणार का, तो पूर्वीपेक्षा देवोहम असं म्हणणारा जो अहंकार होता का त्याच्यामध्ये काही परिणमन होईल, तो ब्रह्मास्मी असं म्हणेल ना, त्यावेळेला त्या अहंकाराची वृत्ती असेल की नाही, त्या आणि तिच्यामध्ये प्रतिभालेलं चैतन्य अज्ञानाचं नाशक आहे आणि अज्ञान कार्याचं बाधक आहे की नाही, असं त्याचं ठीक आहे ना. आता जर मला वाटलं तर तुम्ही म्हणले ना यांचा वेगळा भाग, मला वाटलं की हे अशी शंका विचारणार, अज्ञानाचा नाश झाल्यानंतर अहंकार म्हणून बाधित पदार्थ राहिलाच कसा, आहे की नाही. अज्ञान जर नाही ते नाही ती उलट आणखी चांगली झाली असती, कारण ती आम्ही अशी समजून घेतली असती का खरोखरच अज्ञानाचा नाश होतो म्हणजे तरीसुद्धा असलेल्या अज्ञानाचा नाश होतो का अज्ञानाची असिद्धी होते, आणि मग अज्ञानाची असिद्धी आणि देहांकार मात्र काय आध्यात्मिक तादात्म्य संबंध असेपर्यंत राहिला, हे आमचे कान नाही ऐकती. असं जर तुम्ही म्हटले असते तर आम्ही म्हटलं असतो की प्रथमम वंदे, आहे का नाही. आम्ही काय म्हटलं असतो की आपल्याला आमचं प्रथम वंदन आहे, खरीच गोष्ट आहे ही सुद्धा काय आहे सामान्य लोकांना कळण्यासाठी ह्या फक्त काय आहे प्रक्रियांचा आश्रय आहे. आता हे तुमचं खरंच आहे की नाही, का दुसरं काय आम्हाला म्हणता आलं असतं याचं उत्तर. जर तुम्ही म्हटलं ते कारण गेलं आणि कार्य राहिलं काय सांगता, आम्ही ऐकायलाच तयार नाही असं जर म्हटलं, मग आम्ही तुम्हाला एकतर काय केलं असतं, तुमची क्षमा याचना करून असं म्हटलं असतं की हे वास्तविक जीवाच्या ठिकाणी जीवत्व नसताना, बरोबर ना, जीवत्व भावाला मूळ तत्वतः असणारा जीव हा जीव भावाला कधी प्राप्त झालेला नाही, तत्वतः जीवाचं जे स्वरूप आहे, त्यामुळे ते मोक्ष भावालाही प्राप्त, मुक्तीलाही प्राप्त झाले नाही, त्यामुळे त्याला जीवनमुक्ती नाही. ते देहभावाला प्राप्त झाले नाही, त्यामुळे त्याला विदेहमुक्ती नाही. आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी जीवनमुक्ती विदेहमुक्ती हा विकल्पसुद्धा नसताना तुम्ही मात्र काय काय आम्हाला फसवून राहिले, आहे की नाही. आम्हाला तुम्ही सांगायला लागले की अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध, तर खरीच स्थिती ही होते ना हो. असं जर तुम्ही म्हटले असते तर अनुभूती हे प्रबल प्रमाण आहे, आणि त्याच्यासाठीच हा सगळा चाललेला प्रपंच, शब्द प्रपंच चाललेला आहे. पण हा शब्द प्रपंच आहे तुम्ही बरोबर ओळखलं, आता आम्हाला मात्र त्याच्या पुढं काही बोलणं नाही, हेच खरं आहे, फक्त ते खरं असावं, आहे की नाही. तुम्हाला हा जो बोध आहे हा बोध दृढमूलक अशा प्रकारचा असावा, असं आम्ही तुम्हाला म्हटलं असतं, आहे की नाही. तैसा अहंकारू नाथिला हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीच आहे. तो परमात्मा हा काय बोल हा असं हे जे विचार दोन प्रकारच्या भूमिकेतून विचारले जाईल. एक जर त्याचा अनुभव असेल, अज्ञानाचा नाश झाल्यावर अज्ञानाचं कार्य राहीलच कसं असं अनुभूतीतून म्हणत असेल तर त्याचं हे उत्तर हा त्याला शंका असेल तर पहिलं उत्तर महत्वाचं. हा त्याचा अनुभव असल्यामुळं आम्हाला त्या अनुभवाचा आता आपलाप करता येणार नाही. हा अगदी आम्हाला मान्य आहे. आणि जर तुमच्या मनात ही शंका असेल, असं होतं का अज्ञानाचा नाश झाल्यावर अज्ञानाचं कार्य राहिलं असं कसं होईल, ही शंका असली तर आमचं उत्तर आहे हो, अज्ञानाचा नाश होतो आणि अज्ञान कार्य जे ते बाध होतो. आणि कारण कशावरून, त्याची अनुवृत्ती राहते म्हणून, त्याची अनुवृत्ती राहते म्हणून. कारण या ठिकाणी जर अनुवृत्ती म्हणजे जग हे तत्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत भाव आहे म्हणल्यावर तुम्हाला वंद्यापुत्र कधी विषय झाला का? आणि जग विषय झाल्याशिवाय राहिले का ज्ञानीपुरुषाला, आहे की नाही.
पार कशाला नसलं झालं तरी विश्व ब्रह्मची केलं एवढं म्हणायला तरी कसं काय राहिलं? आहे की नाही? हे तरी तुम्हाला कसं राहिलं? असं जर म्हटलं तर याचाच अर्थ तिथं काय असतं, बाधित अनुवृत्ती आहे. ऐक ना, बाद झालेला असल्यानंतरही त्याचं परत पश्चात प्रतिती मात्र आणि बाध योग्यता अशा प्रकारचं स्वरूप त्याचं राहतं. अर्थात ते कुठपर्यंत राहतं? जोपर्यंत तुमचं ह्या शरीरामध्ये अंतःकरण आहे तोपर्यंत. न तस्य प्राणा उत्क्रामंती यह एव समविलियंते. नंतर त्याचं प्राणोत्क्रमण होताना ते सूक्ष्म शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीर त्याच्याबरोबर दुसरीकडे कुठंतरी लोकांतराला जात नाही, त्यावेळेला तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. आणि कुठपर्यंत राहतो हा विक्षेप? फक्त देह पडेपर्यंत, देहपातापर्यंतच राहतो. देहपातानंतर तो विक्षेप पण राहत नाही आणि त्यावेळेला त्याला विदेह कैवल्य असं नाव सार्थक पण येतं, किंवा शास्त्राने त्याच्यावर उपचार म्हणून त्याला विदेह कैवल्य असं म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्त असं म्हटलेलं आहे. आणि नंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त झाला. हा चैतन्याच्या ठिकाणी केलेला उपचारच आहे की नाही? हा चैतन्याच्या ठिकाणी केलेला केवळ उपचार आहे, कारण ते उपाधीशी संबंधित आहे म्हणून उपचार आहे. उपाधी काढून टाकली तर त्याला विदेह कैवल्य नाव आलं. पण मूळ जे चैतन्य आहे त्या चैतन्यात जीवच नाही तर जीवनमुक्ती कशी, आणि देहच नाही तर विदेहमुक्ती कशी, असं त्याला काय म्हणतो आपण, निर्धास्तपणाने ही शंका तुम्ही या भूमिकेवर विचारली असती तर आम्ही काय म्हटलं असतं, आमची सपसेल माघार आहे की नाही? का फक्त काय आहे, हेच खरं, हे सत्याचं सत्य आहे आणि देवाची तुमच्यावर कृपा आहे म्हणून तुम्हाला हे अनुभूत झालेलं आहे. असं आम्ही तुम्हाला काय केलं, असं नम्रपणाने तुम्हाला त्या वंदन केलं असतं, आहे की नाही? पण तुम्ही म्हणले मला एक अशी शंका आहे की अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होत असताना तुम्ही हा कुठून नियम काढला, मला याच्याबद्दल जरा शंका आहे. आम्ही म्हणतो आमचा नियम बरोबर आहे की अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी आध्यस्थ पदार्थाची लगेच आमच्याजवळ दृष्टांत खूप पडले याच्यामध्ये. काय अविद्यालेशाचे भरपूर उदाहरण पडले तुम्हाला. लसूण ठेवला भांड्यात, लसूण काढून घेतला तरी भांड्याचा वास राहतोच आहे. कौठ खाल्ला हत्तीनं, कौठ जसेच्या तसं बाहेर आलं, कौठामध्ये गर नसतो. हत्तीचं कौठ मात्र जसेच्या तसं ताजं कौठासारखं दिसतंच आहे की नाही? संन्याशाची पत्नी तिला विधवा म्हणता येईल का? तिला सद्वा म्हणता येईल का? कुंकू पुसता येईल का? काहीच करता येणार नाही. अशा आमच्याजवळ अनेक प्रकारचे दृष्टांत. वारा वाजूनी वसरे, तो डोल रुखी. काल ही ओळी पाहिजे होती बरं का आपल्याला, कशावरून तरी चाललं. ज्ञानोबराय जरी विषय थांबला तरी पुन्हा त्या विषयावर बोलत राहतात. तर वारा वाजूनी वसरे, तो डोल रुखी उरे. पुढं तसं जरी अज्ञान गेलं तरी अज्ञान कार्याची पूर जरी ओसरून गेला तरी ती जमिनीची ओलेपणा जो आहे तो राहतो. अशा प्रकारे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या जीवनमुक्तीविषयी, आता जीवनमुक्तीविषयी आपण भरपूर चिंतन केलेलंच आहे आता गेल्या वर्षी. तर त्याच्यामध्ये जीवनमुक्ती मानलेली शास्त्राने, मानल्यामुळे काय होतं, ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ही प्रभावित मानता, नाही तर गुरु शिष्य परंपरा मानता येत नाही. शिवाय गुरुला झालेलं ज्ञान, जर हे ज्ञान परोक्ष ज्ञान असेल तर परोक्ष ज्ञानवान पुरुषाने केलेला उपदेश तुम्हाला अपरोक्ष अनुभूतीला कारण कसं काय होईल? इथं श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि औदार्य हे काय सांगितलेले आहे, गुरूंची लक्षणं सांगितलेली आहे. त्या लक्षणामध्ये हा गुरु बसणार नाही परोक्ष ज्ञानी. म्हणून आम्हाला शास्त्राच्या अविरोधी राहील अशाच प्रकाराने स्पष्टीकरण करावं लागतं, असं त्याचा अर्थ नाही का? आता शीतोष्णाची आवाहनी तेथ सुखदुःखांची कडसनी ये न समाती काही बोलणी मानापमानांची. आता हा जो पुरुष आहे बघा बरं का, ओळीचं जर याच्यामध्ये काही मोठा शास्त्रार्थ प्रक्रिया पाहण्याची गरज नाही, त्याच्या अनुभूतीचा हा केलेला अनुवाद आहे की नाही? तर तो त्याच्या हृदयाशी सुसंवाद साधून केलेला आहे का स्वतःच्या हृदयाशी संवाद साधून केलेला आहे हे पहा याच्यामध्ये, आहे की नाही? म्हणजे दुसऱ्या महापुरुषाच्या अनुभूतीचा हा अनुवाद आहे का स्वानुभूतीचाच हा अनुवाद आहे? एवढं एक विचार सांगा, झाल्यावर सांगा.
माऊली सांगतात शीतोष्णांच्या वाहनी. आता हे शीत आणि उष्ण, कधी थंडी असणार तरी कधी उष्णता असणार, म्हणजे द्वंद्व परस्पर असणार. तेथ सुखदुःखाची कडसणी. कधी कधी शीत आणि उष्ण ही परस्पर, ही दोन्ही द्वंद्व कधी सुखाला कारण होणार, कधी दुःखाला कारण होणार. उन्हाळ्यात शीत हे सुखाला कारण होणार आणि थंडीमध्ये दुःखाला कारण होणार, आहे की नाही. आणि शीतामध्ये थंडी ही दुःखाला कारण होणार आणि उष्ण हे सुखाला कारण होणार. असा सुखदुःखाची कडसणी, असा सुखदुःखाची कडसणी म्हणजे विचार किंवा सुखदुःखांचा जो विभाग आहे. ये न समाती काही बोलणी मानपणाची. या ठिकाणी हे जे विचार आहेत हे न समाती त्या ठिकाणी उत्पन्नच होत नाहीत. काय सुख दुःख हा विचार किंवा सुखदुःखांचा विभाग किंवा बरं हिचा प्रवाह तर चालूच आहे की नाही, हे अनादी प्रवाह रूपाने कायम चालूच आहे. हे असंच चालायचं. काल आम्हाला ते गाडीमध्ये कोणतरी परवा त्यांनी सांगितलं की तो जो रोलर असतो ना रस्त्यावरचा, आता तो किती हळूहळू चालत जातो. जर एखादा सायकलवाला गेला किंवा मोटारसायकलवाला आणि त्याला ओलांडून जायचं आणि त्याने रस्ता अडलाय, मग हा काय म्हणतो लवकर निघतच नाही, याला किती वेळ थांबायचं. त्याचं ते म्हणतं मागचं उत्तर तो आधीच वाचना, हे असंच चालायचं, ऐका नाही. तसा हा शीत ऐका नाही, त्याच्यावर लिहिलेले परवाच आम्हाला कोण दाखवलं, याच्यामध्ये हे असं लिहिलं, हे असंच चालायचं. तुम्ही म्हटले का? हां तर ते हे असंच चालायचं. तसं या ठिकाणी सांगतात शीतोष्णांच्या वाहनी. शीतोष्णांचा हा प्रवाह आहे. ही सृष्टीसुद्धा प्रवाह रूपाने अनादी आहे असं मानलेले की नाही. प्रवाह रूपाने अनादी आहे म्हणजे जवळजवळ नित्य असल्यासारखीच आहे. अधिष्ठानाला ती काही लाभ हानी करीत नाही एवढाच भाग आहे. पण जर व्यावहारिक स्तरावर पाहिलं तर ती काय आहे, अनादी प्रवाह रूपाने अनादी असंच हे विश्वत सुद्धा मानलेलं आहे. म्हणून शीतोष्णाच्या वाणी आणि तेच सुखदुःखाची कडसणी. जेवढी जेवढी द्वंद्व येतात ना, ती द्वंद्व काय करतात, द्वंद्वालाच उत्पन्न करतात. पण ते द्वंद्व कोणतं, सुख किंवा दुःख, यापैकी त्यांचा सुखदुःखाचा विचार होतो. पण एक काही बोलणी न समाती. परंतु अशा प्रकारचं कोणतंही बोलणं त्या ठिकाणी न सामाती म्हणजे त्या ठिकाणी संभवत नाही. कोणतंही बोलणं हे न समाती संभवत नाही. कशाचं? मानापमानाची. सुख झालं, दुःख झालं, मान झाला, अपमान झाला, शीत उष्ण, ही जी द्वंद्व आहे तिथं कुठं ते न समाती ती त्या ठिकाणी संभवत नाही. कुठं संभवत नाही? त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तर त्याच्या ठिकाणी कुठं नाही संभवत, ही त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी. स्वरूपात तर कोणाच्या संभवत नाही आणि न स्वरूपात संभावत नसताना अनर्थ कोणाचाच टळला नाही, आहे की नाही. म्हणून ते स्वामी महाराज नेहमी म्हणायचे लक्षणाचा परमार्थ जर तुम्ही सांगता ना तर तुम्ही लगेच प्रक्रिया सांगता. आत्मस्वरूपाच्या ह्या ठिकाणी हे नाही ते नाही असं म्हणता आणि हात कपाळाला लावून बैसे, हेही तुमचं चालूच आहे. कारण का तुम्ही काय म्हणता, परमार्थ अंतकरणात आहे, परमार्थ कोणाचा आहे? अधिष्ठानात हेच मानापमान सुखदुःख नाही. अधिष्ठानात नाही, पण तुला साक्षात दररोज त्रास देतात ना, तेव्हा ही भूमिका जी आहे ती वास्तविक अधिष्ठानाच्या दृष्टीने ही द्वंद्व कधीच नाहीत. आणि द्वंद्वांचे होणारे अनुकूल प्रतिकूल परिणाम पण त्याच्या ठिकाणी कधीच नाही. पण हे परिणाम कुठं होतात? सगळे अंतकरणावर. म्हणून लक्षणं सांगताना आद्वेष्टा सर्वभूतानां आखानंदांनी फार त्याचं सुंदर चिंतन केले. सगळा परमार्थ सांगत असताना मूळ वेदांत सांगतो का आत्मस्वरूपात काहीच झालं नाही, आणि सगळा वेदांत सांगतो का आत्मस्वरूपाची अनुभूती आलेल्या पुरुषाच्या ठिकाणी ही लक्षणं असतात, आहे की नाही. बरं इतका सांगतो की कोणताही ग्रंथ घ्या, पार अष्टावक्र गीता घ्या, त्या योगवाशिष्ठ घ्या, लक्षणांचं वर्णन आहेत. श्रीमद भगवद्गीतेपासून तर कोणतीही वाशिष्ठ गीतापर्यंत सगळ्या ठिकाणी हे वर्णन सांगितलेले. उपनिषदामध्ये हे वर्णन आहे, ब्रह्मसूत्रामध्ये हे वर्णन आहे, सगळ्या ठिकाणी या वर्णनाचा विचार केलेला आहे. कारण खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी हे आपलं सर्व चाललेलं आहे हे अंतकरणाचंच परिवर्तन आहे. परमार्थ म्हणजे अधिष्ठानात तर काही होतच नसते. अधिष्ठान अपरिवर्तन आहे हे श्रुती युक्ती आणि अनुभवाने सिद्ध गोष्ट आहे की नाही. पण अंतकरणामध्ये परिणाम करणं हा खरा पुरुषार्थ आहे. अधिष्ठानामध्ये तुम्ही अधिष्ठानाचा निश्चय करून काय पुरुषार्थ केला? खरा पुरुषार्थ आहे की अंतकरणाला परिवर्तित करणं, आहे की नाही. हे सापेक्ष रीतीनं असं म्हटलं पाहिजे.
हा हा तर मी काय म्हणलं, ही ये न समाती काही बोलणी मानापमानाची, ही मानापमानाचं याच्यापासून उत्पन्न होणारे अनुकूल किंवा प्रतिकूलतेपासून उत्पन्न होणारे, द्वंद्वाधिकांपासून उत्पन्न होणारे जे परिणाम आहे, ही बोलणीसुद्धा तिथं संभवत नाहीत असं जे म्हणतात. हे जे माऊलींचं हा हे कारण हा पुरुष आहे ना, जितात्मना हा जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो. हे जे वर्णन केलेले आहे ह्या महापुरुषाच्या बोधाचा हा केलेला अनुवाद आहे का स्वानुभवाचा केलेला अनुवाद आहे असं स्वानुभवाचा केलेला हा. हे माऊली इथे इतकं झटकून सांगतात, त्याला कधी हे वाटत नाही असं नाही. हे बोलणी न समाती, ही बोलणी त्याचं सहनच होत नाही, संभवतच नाही असं काय हे स्वानुभूतीशिवाय कोणी म्हणू शकत नाही. आणि जरी एखाद्याने सांगितलं मग ते अंतकरणाचे प्रकार, मग ते अधिष्ठान, त्याचा सत्ताभेद आहे की नाही, हे अशा त्याच्यासाठी असणारा साध्य साधन भाव, कार्यकारण भाव असं काहीतरी सांगून थोडंसं खूप मोठा विस्ताराने एक ग्रंथ लिहिल. मी सांगितलं ना की परवा एक ते ज्ञानांकुश म्हणून एक ग्रंथ आहे, आचार्यांनीच लिहिला आणि आचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलं आहे असं लिहिलं आहे त्यांनी. दोन्ही त्यांचेच आहे. आणि फक्त त्याच्यावर काम आणि क्रोध ह्या दोन उपायांवर याच्यामध्ये अर्थात पुढं लोभ पण आला, पण खरा त्यांचा विचार आहे काम आणि क्रोध याच्यावर कसा विजय मिळावा असा, एवढाच त्याचा काय आहे विषय. पण तो एवढा मोठा ग्रंथ झाला. पण तो ग्रंथ झाला म्हणजे काय, त्याच्यामध्ये अनेक शास्त्रार्थ आले, अनेक प्रकारच्या त्या साध्य प्राप्त करण्यासाठी आलेले साधन साध्य भाव समजून त्याचं विवेचन करावं लागलं. मग तात्विक विवेचन करावं लागलं. इथं माऊली फक्त ह्या ओवीत एवढंच सांगतात, ही बोलणी तिथं संभवतच नाही. कशी नाही काय नाही ते नंतरची गोष्ट आहे, ती संभवतच नाहीत. ही काय अनुभूती आहे. म्हणून या ठिकाणी हे जे विधान आहे हे तुम्हाला म्हणायचं असेल तर माऊलीने मागच्या याच्यातच लिहून ठेवलं, शेवटच्या मागच्या 2 श्लोकाच्या. हे अनुभवाचे साचे धटे, हे अनुभवाचे धटे साचे. ही जी गोष्ट आहे ही खरी कशावर आहे, अनुभवाच्या तराजूतून आम्ही तोलली तेव्हा ही गोष्ट काय आहे, सत्य आहे असं आम्ही सांगतो. म्हणून म्हणतात म्हणून आता शीतोष्णाची आवाहनी तेथ सुखदुःखाची कडसणी ये न समाती काही बोलणी मानापमानाची. आता म्हणतात त्या पुरुषाचं कसं आहे माहिती आहे का, जे जिये वाटा सूर्य जाये तेवते तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी. जे नाम कारण हा ज्या पुरुषाला मानापमानाची बोलणी तिथं संभवतच नाही. म्हणजे संभवतच नाही म्हणजे मानापमानाच्या बोलण्याने सुखदुःख रूपी परिणाम त्याच्या अंतकरणात होतच नाहीत असं सांगितलं. मग त्याला हे पदार्थ तर दिसतात, तुम्हीच मानता, आणि हे तर परिणाम तर त्याचे अनुकूल प्रतिकूल द्वंद्वाचे परिणाम होतच नाही. ठीक आहे ना, असं तुम्ही म्हणता. तर या म्हणण्यामध्ये मग काय त्याला दिसतं जगत दिसत असताना, तर ते म्हणतात जे नाम कारण जे वाटा सूर्य जाये, ज्या वाटेने सूर्य जातो बरोबर ना, तेवते तेजाचे विश्व होय. जिथं जिथं सूर्य गेला तिथं तिथं त्या सगळं विश्व काय होतं, तेजोमय अशा प्रकारचं होतं, म्हणजे प्रकाशमय होतं. सूर्य ज्या वाटेने गेला कुठं कुठं त्याला अंधार भेटला, कुठं कुठं त्याने अंधाराचा नाश केला, का अंधार भेटलाही नाही, का अंधाराचा नाशही करावा लागला नाही, का अंधार समोर आलाच नाही, का सूर्याचा हा वस्तू प्रभाव आहे, त्याला काय म्हणतो आपण आहे की नाही, वस्तू सामर्थ्य. हे सूर्याचं काय आहे, वस्तू सामर्थ्य असे. तसं ह्या महापुरुषाचं ठिकाणी वस्तू सामर्थ्य आहे. तर ते म्हणतात तैसे तया पावे, त्याला जे प्राप्त होईल, जे समोर येईल ते आहे तोची म्हणून, ते तोची आहे म्हणून. त्याला जो पदार्थ समोर येतो तो पदार्थ त्याला हा पदार्थ अनात्मा आहे असं वाटत नाही, त्याला हा पदार्थ काय वाटतो, आत्मरूपच वाटतो. म्हणून आपण अनेक वेळा चिंतन केलं की एका कोणी रमण महर्षींच्या चरित्रात लिहिलेलं आहे की आपलं रमण महर्षी नाही, रामतीर्थांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की रामतीर्थ आणि स्वामी विवेकानंदांच्या मधला एक भेद आपल्याला दिसून येतो. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागो धर्म परिषदेत व्याख्यान करतात तर त्यांनी व्याख्यानामध्ये माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो असा शब्द उच्चारण केला. आणि बंधू भगिनी हा कोणत्याच व्याख्या त्याचा आत्तापर्यंत प्रास्ताविक कोणी ऐकलं नव्हतं. आणि त्यांना इतकी जवळीक वाटली त्यांच्या ठिकाणी. हे आपल्या ठिकाणी स्त्रियांना वाटलं की भगिनी भावाची कल्पना करतात, पुरुषांना वाटलं की बंधुभावाची कल्पना होतात. तर 3 तास त्या ठिकाणी सारख्या टाळ्या पडत होत्या असं सांगतात. 5 मिनटं तर त्यांचं व्याख्यान सुरू करता आलं नाही
असं सांगतात. एवढा त्या वाणीचा प्रभाव. तर त्या वाणीच्या प्रभावाचं स्पष्टीकरण रामकृष्ण मिशनचे नेहमी साधू ह्या प्रकारे करतात की त्यांनी जे बंधू भगिनी हे जे आत्मीयतेचं नातं स्थापन केलं त्याच्यामुळं झालं. पण त्यांनी सांगितलं की स्वामी विवेकानंदांच्या परदेशातल्या व्याख्यानापेक्षाही जास्त परिणामकारी व्याख्यानं आजही जी निबंध रूपाने निबद्ध केलेली आहेत आणि परदेशामध्येही आणि संपूर्ण जगामध्ये भारतामध्येही त्या व्याख्यानं लोकांजवळ अधिक करतात. त्याचं कारण लिहिताना त्यांनी लिहिलं की त्यांचे एक नारायण काय आहे का नारायण स्वामी म्हणून त्यांचे जे सेवक होते रामतीर्थांचे, ते पार अगदी त्यांच्या शेवटच्या अंतकालाला होते. तर त्यांनी लिहिलं आहे की माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्या व्याख्यानातला हा जो शब्द होता कोणता की माझ्या आत्मरूप बंधूंनो, माझ्या आत्मरूप बंधूंनो, म्हणजे तुम्ही माझे बंधू आणि भगिनी म्हणजे माझ्यापासून भिन्न असून माझं तुमच्याशा काय आहे बंधुभावाचं किंवा भगिनी भावाचं नातं आहे असं समजत होते. तर ते नातं नाही त्या ठिकाणी. माझ्या आत्मरूप बंधूंनो, तुम्ही मीच आहात, तुम्ही माझीच स्वरूप आहात, तुम्ही माझ्याहून तुमचा माझा अभेद आहे असं समजून केलेलं ते व्याख्यान आहे. म्हणून ये न समाती बोलणी मानापमानांची आणि जे 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 वाटा सूर्य जाये ते तेजाचे विश्व आहे. तो त्या ठिकाणी समोर गेला. मान हे कोणाचं रूप आहे? माझंच आहे. अपमान, सुख, दुःख, शीत, उष्ण या सर्व काय आहे? या सर्वांमध्ये अनुष्यूत कोण आहे? मीच आहे. बरं, मी सर्व रूप मी आहे, सर्व द्रष्टा, सर्व साक्षी मी आहे, सर्वातीत मी आहे. हे फक्त उपनिषदाचाच धर्म आपल्याला शिकवतो की जो सर्व रूप आहे आणि तोच सर्वद्रष्टा आहे, आणि जो सर्वद्रष्टा आहे तोच काय आहे? सर्व रूप आहे, आणि तोच सर्व साक्षी पण आहे आणि तो सर्वातीत पण आहे असं सांगणं. असं किती यौक्तिक अंगाने सांगायचं म्हणजे किती कठीण गोष्ट आहे. ब्रह्माचं विवर्तोपादान कारणत्व आणि ईश्वराचं अभिन्न निमित्तोपादान कारणत्व आणि ब्रह्म आणि ईश्वर याला कोणतंही कारणत्व, अभिन्न निमित्त कारण म्हणा नाही तर विवर्तोपादान कारण म्हणा, तरी काही फरक पडत नाही. इतकंच नाही तर असे कोणते तत्वज्ञान आहे की जे आरंभ उपादान कारणाचा सुद्धा विचार करतं. आरंभ उपादान म्हणजे आरंभवादाचा सुद्धा स्वीकार करणारे दार्शनिक चिंतन आपल्याच याच्यात आहे नैयायिक वैशेषिकांचं. आरंभवाद हा कनभक्ष पक्ष हा असं आपल्यातच आहे की नाही. विवर्तवादस्तू काय वेदांत पक्षस्तू विवर्तवाद हा हे आपलंच आहे. भदंत पक्ष आरंभवाद सांगतो ना, ते पण आरंभवाद आपलं शून्यवाद. आणि यांचं कोणतं सांगितलं? आरंभवाद असतो कणभक्ष पक्ष हा, तर आरंभवाद यांचा आहे. आणि शून्यवाद सांगणारं कोण आहे? भदंत पक्ष हा म्हणजे कोण? बौद्धाचा हाच पक्ष आहे की नाही याच्याच. आणि सांख्यादी पक्षे परिणामवाद हा, सांख्य पक्ष काय सांगतो? परिणामवाद. केवढंच कर्माचा विचार करताना निरीश्वरवाद सांगणारे आपलंच तत्वज्ञान आहे की नाही. आणि काही त्याच्यात थोडा परिष्कार करून ईश्वराला फक्त निमित्त कारण मानणारे आपलेच आहेत. आणि ईश्वराला अपरिणामी काय त्याला म्हणतो वल्लभाचार्यांचा काय वाद, अव्याकृत परिणाम वादणारं सुद्धा काय आहे? आमचंच दर्शन आहे. ईश्वरवादाचं स्थापना करून ठेवली, ब्रह्मवादही सिद्ध केला. काही का होईना हे सगळी तत्वज्ञानं कुठे? ह्या तत्वज्ञानाची समृद्धी फक्त ह्याच देशात आहे आणि ह्याच वैदिक सनातनी परंपरेनं ह्या दर्शनांना जन्म दिलेला आहे की नाही. आणि हा सगळा जन्म यांचा भेदभाव म्हणून केलेला आहे का अभेदाची स्थापना व्हावी म्हणून वेदांत पक्षाला कायम मूर्धन्यस्थानी ठेवूनच परंपरेने हे विचार चालू आहेत आणि ह्या परंपरा चालू आहेत. म्हणून या ठिकाणी असं सांगतात, तैसे तया पावे, त्याला जे प्राप्त व्हायचं ते तोचे आहे म्हणून, ते कोणाचं त्याचं स्वरूप आहे. म्हणून आपण रामतीर्थांचं उदाहरण सांगितलं. त्यांना काय वाटतं? आत्मरूप आहेत सगळे. मग आता याला तो सुख दुःखाची कडसणी म्हणजे त्याच्या विभागाचा विचार करील का सुख दुःख हे आत्मरूप पाहिल? तुम्ही म्हणाल की आत्मौपम्येन सर्वत्र. भगवंतांनी सांगितलं मला आवडणारा योगी कोणता आहे सर्वात जास्त?
आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती योर्जन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. या ठिकाणी दुसऱ्याचं सुख आणि दुसऱ्याचं दुःख हे आपलं सुख किंवा आपलं दुःख आहे असा पाहणारा हा परमयोगी, असं भगवंताने तोंड भरून त्याची स्वतः स्तुती केली. असा हा पुरुष आहे. आणि त्या रीतीनं जर पाहिलं तर म्हणतात जे वाटा सूर्य जाये तेवते तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोचे म्हणवनी. आता शेवटच्या वेळीत ह्या जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु मान तथा मानापमान योह या श्लोकाचा उपसंहार करतात. त्या पुरुषाचं, ज्या पुरुषाला वेदांत कळला नाही ना, हे आपल्याला थोड्या प्रक्रिया पाहून मग ते लावून घ्यावं लागतं. पण ज्या पुरुषाचा ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दावर हे, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्वरूप सांगितलंय, एवढे जराचं त्याला करायची गरज आहे एवढ्या प्रक्रिया, त्याला काही प्रक्रिया करायची गरज. एकदम दृष्टांत सांगतील, त्या दृष्टांताबरोबरच मनुष्य काय होईल, त्या निसंदेह होऊन जाईल. अशा युक्ती सांगतात. बघा आता कोणती सगळ्यात शेवटची युक्ती सांगितली. देखे मेघवनी सुटती धारा तियान रूपती जैसिया सागरा तैशी शुभा शुभे योगीश्वरा नवती आणि. देखे पहा, मेघवनी धारा सुटती, त्या आकाशामध्ये मेघ किती उंचीवर आहे आणि तिथून धारा सुटल्या, पाण्याची धार सुटली. पार अगदी मुसळधार जरी म्हटलं, मेघवनी सुटती धारा, आणि ती कुठे आली, खाली पृथ्वीवर आली. पृथ्वीवर आल्याबरोबर काय झाले, जेवढ्या मोठ्या धारा आहे ना तेवढा खड्डा पडत जातो, आहे की नाही. ते त्या भंडारींचं त्यांचं ते हे बांधलेलं आहे ना, ते पत्र्याचं, त्याला ते नळी काढायचं विसरलं तिथं. ते माणूस म्हणला, अहो नळी काढा तुम्ही वेळेला, नाही तर तिथं काय होईल म्हणे, खड्डे पडतील, एवढं केलेलं वायाला जाईल. बरोबर तेवढ्या ठिकाणी आता खड्डे पडत चालले. मेघवनी पडती धारा, परंतु त्या पृथ्वीला मात्र त्या काय होतात, रुततात, खडे होतात. आता जर हाच जर मेघाचा समुदाय एकत्र आला पर, आणि त्याला काय म्हणतो त्याला काय म्हणतात, ढगफुटी झाली म्हणतात, ढगफुटी झाली, पण कुठे झाली, समुद्रावर. मग समुद्राला किती खड्डे पडतील. त्या न रुतती जैश्या सागरा, पृथ्वीला रुततात. कारण काय आहे, पृथ्वीपेक्षा जल व्यापक आहे. जितकं मनुष्य व्यापक होत जाईल ना, तेवढे त्याला चांगले किंवा वाईट दोन्ही परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नाही. आहे की नाही. जसा तिथं दावाग्नी जरी लागला त्या समुद्राला, तर तो समुद्र दावाग्नी जाळू शकत, दावाग्नी समुद्राला पूर्णपणे नष्ट केला, असं कुठे इतिहास झालाय का, झाला नाही. कारण वास्तविक तो त्याच्यापेक्षा काय आहे, अग्निव्यापक आहे. म्हणून असं सांगतात की एक उदाहरण असं संस्कृतच्या साहित्यात दिलंय ना, दावाग्नी पाण्यातूनच उत्पन्न झाला पण पाण्याला जाळलं, असं होतं. बरोबर ना, असं म्हणतात की नाही. वायू हा अग्नीला विझू शकतो की नाही, विझू शकतो. प्रत्येक भूत एकापेक्षा एक अधिक व्यापक आहे की नाही, बरोबर आहे ना. तसं जितकं मनुष्य अधिक अंतःकरणाची जेवढी व्यापकता वाढत जाईल, तशा ह्या शीतउष्ण द्वंद्वाचे म्हणजे अनुकूलतेचाही जास्त परिणाम होत नाही आणि प्रतिकूलतेचाही जास्त परिणाम होत नाही. म्हणून ते म्हणतात का मेघवनी सुटती धारा, त्या जैश्या न रूपती म्हणजे रुतत नाहीत सागरा, तसा तैशी शुभा शुगे योगीश्वरा नवती आणि. हे जे सांगितलंय हे अकाट्य सिद्धांत आणि अकाट्य अनुभूती सांगितली की नाही, सगळ्या मानव मात्रांसाठी. आता तुम्ही म्हणाल हे एवढे जे विचार आहेत, आता आपण हे करतो. आता जर तुम्ही एखाद्या परदेशी तत्वचिंतकाला हे जर विचार तुमचं संपूर्ण जीवन खर्च करून एकाच चिंतकाला हे जसेच्या तसे जेवढे तुम्हाला आता जुजबी जेवढे आहेत एवढे विचार संक्रमित करू शकता का एका ठिकाणी, एका मनुष्याच्या ठिकाणी. एक परदेशी माणूस तुमच्याकडे आला, पूर्ण संस्कारहीन, अध्यात्माचे संस्कार म्हणजे वैदिक सनातनी परंपरेचे संस्कार संप्रदाय पुरस्तर विचार कधीच झाला नाही असा पुरुष आला, आणि तो खूप जिज्ञासू आहे. जसं आता ते आलेत ना आपले ते ह्याचे मद्रासचे, ऐके नाही, ते सकाळी तुम्ही किती लवकर जात तेव्हा पहा तो आपल्या मोहिमेतच असतो, त्याला चिंतन सोडून दुसरं काही नसतं. एकटा जरी बसलेला ना, त्याला एखाद्या माणसाला भेटायचं असतं त्याची वाट पाहत बसलेला असतो. मग मी सांगतो त्या अनुभव की ते वाट पाहत बसलेला असतो, आणि ज्याची वाट पाहतो ना तो त्याच्या डोळ्या पडून जातो, आणि तो लांब गेल्यावर त्यांनी कधी पाहिलं तर मग पळत येतो. नाहीतर मग नंतर म्हणतो का तुम्ही सकाळी, मी सकाळपासून बसलो तुम्ही आलेच नाही. आम्ही म्हणलं तुम्ही पाहिले, तुम्ही चिंतनात होते, आम्ही तुम्हाला भेटलो नाही त्यामुळं. पण त्याचं तेवढं सुद्धा लक्ष नसतं. असा उत्कट जिज्ञासू जरी आला तरी तुम्ही त्या ये हृदयीचे ते हृदय घातले असं करू शकता का.
अपरोक्ष अनुभूती जाऊ द्या, परोक्ष ज्ञान शब्द ज्ञान सुद्धा संक्रमित करू शकत नाही. त्याला तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी सांगू शकता. याला एवढा उठारेटा करावा लागणार नाही. त्याला फक्त ज्ञानोबारायांचे सिद्धांत जर असे आहेत असं जर सांगितलं तर त्याच बोधाला प्राप्त होईल की नाही? का त्या प्रक्रियेच्या पेक्षा तो उलट काय होईल, शहाण्याचं 4 ठिकाणी होतं स्वामी महाराज सांगायचे आहे की नाही? तसं त्याचं 4 ठिकाणी होईल का त्याला ऐकाग्र्य होईल, तो समाहित होईल आहे की नाही? त्याला लवकर अनुभूती येईल असे आहे की नाही हे चिंतन. म्हणून म्हणतात देखे मेघवनी सुटती धारा त्यानुरूपती जैश्या सागरा. हा कशासाठी सांगितलं? तैशी शुभा शुभे योगीश्वरा आणि नव्हती. तर ते त्याच्या जीवनामध्ये शुभ आणि अशुभ असणार की नाही? पाप पुण्य, सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान का सगळीच द्वंद्व असणार. आणि द्वंद्व त्याच्या पुढे येणारच की नाही? हां, पण ही द्वंद्व का येणार नाहीत? का येणार नाहीत याचं कारण याच्यामध्ये सांगितलं. आणि नव्हती ती त्याच्या आत्मस्वरूपाहून वेगळीच राहिलेली नाही. मुक्ताबाईंनी जो उपदेश केला ना, जीभ दातांनी चाविली आणि कोणी बत्तीशी ताडिली. त्याची दातांनी जर जीभ चावली तर कोणी आपलं दात पाडतंय का? कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ आपण म्हणतो आहे की नाही? तसं त्याला किती शुभ आलं तरी आत्मस्वरूपावरच आहे. बिचार आत्मस्वरूपातून त्याला कोण आहे? आणि अशुभ आलं तर हां, त्याला माझ्या अधिष्ठाना वाचून बिचाऱ्याला कोण आहे? आहे की नाही? मी त्याचा आदर नाही करावा तर कोणी करावा आहे की नाही? असं वाटेल की नाही त्याला? त्या सुखाचा दुःखाचा मानाचा अपमानाचा आदर कोणी करावा? मीच करावा. पण मग समजा तुम्ही ज्या मान करणाऱ्याला मान, अपमान करणाऱ्याला अपमान असं दिलं तरी तुमचं काय बिघडणार आहे का? हा विचार इथं अभिप्रेत नाही. हा विचार इथं अजिबात अभिप्रेत नाही. तर कारण मुक्ताबाईनं पुढं परिष्कार करून सांगितलं काय? विश्वरागे झाले वन्नी आणि संती सुखी व्हावे पाणी. जर लोक कामक्रोधाच्या अधीन होऊन अग्नीसारखे झाले तर आपण काय करावं? संती सुखे व्हावे पाणी. आपण काय पाण्याचं रूप धारण करावं, असं करावं असं सांगितलेलं का नाही? का तैशी योगेश्वरा शुभाशुभे आणे नव्हती. अन्य म्हणजे आपल्याहून भिन्न नाहीत, ते आपलं काय आहे? आत्मस्वरूप आहे. माणसाला शुभाला आत्मस्वरूप मानणं बरोबर आहे, पण अशुभाला आत्मस्वरूप मानण्यासाठी तेवढं लागणार सात्विक धैर्य कमी पडतं. ते सात्विक धैर्य सुद्धा इथं ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्लोकाचं स्पष्टीकरण सांगत असताना पटकन आपली या ठिकाणी ही ओळी सांगितली, ये न समाती काही बोलणे. हे बोलणंच त्या ठिकाणी संभवत नाही असं अनुभूतीनं पण सांगितलं. श्रुतीचं सुद्धा हेच मनोगत आहे. युक्ती हे 2 दृष्टांत देऊन घटाचा दृष्टांत दिला, सोन्याचा दृष्टांत आपलं सोन्याचा दृष्टांत दिला आणि हीच गोष्ट आपल्याला सांगितली. म्हणजे काय? परमार्थ करणं म्हणजे आत्मबोधाला अभिव्यक्त करणं नाही, आत्मबोधाच्या अभिव्यक्तीच्या आड येणाऱ्या प्रतिबंधांची निवृत्ती करणं हेच ह्या परमार्थाचं स्वरूप आहे. आणि हे ज्याला साधलं त्याची लक्षणं ही या ठिकाणी सांगितली. असा जो पुरुष आहे तो जितात्मा आहे. जितात्माना पुन्हा प्रशांतस्य, तो प्रशांत आहे. आणि अशा पुरुषाला परमात्मा समाहित, हा परमात्मा त्याच्या जवळ आहे. परमात्मा त्याला दूर, परमात्मा परवता दुरी नाही, तो त्याला परमात्मा हे त्याचं स्वरूपच राहतं. आणि अशा पुरुषाचं लक्षण शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः पुंडलीक